महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य, मुंबई विद्यार्थी आघाडी आयोजित ऑनलाईन करिअर वाटा व्याख्यानमालेमध्ये आज आपण विविध विषयावरती ही जी व्याख्यानमाला सुरू आहे त्यापैकी एका विषयाची नवीन वाट आजच्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण शोधणार आहोत. तर आजच्या कार्यक्रम प्रसंगी आजच्या कार्यक्रमात उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, त्याचबरोबर अभ्यागत आणि सर्व उपस्थित मान्यवरांचं मी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य, मुंबई विद्यार्थी आघाडीच्या वतीने मी मनस्वी सहर्ष स्वागत करते. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून. जीवनाचे सार कळते ग्रंथ आणि पुस्तकातून. आजच्याही कार्यक्रमाचा उद्देश आपण जाणून घेऊया प्रास्ताविकेतून. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी, त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांची, प्रमुख वक्त्याची आणि अध्यक्षाची ओळख करण्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमाचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते विद्यार्थी आघाडीचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दत्ता डांगे सर यांना. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे प्रदेशाध्यक्ष माननीय मधुजी शिंदे साहेब, त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर JP बघेल साहेब, त्याचबरोबर ॲडव्होकेट मोरारजी पाचपूळ साहेब, त्याचबरोबर मंचाचे खजिनदार माननीय पांडुरंग धायगुडे सर, त्याचबरोबर माझ्या बरोबर मंचामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, तालुकास्तरीय सर्व पदाधिकारी आणि हा कार्यक्रम पाहणारे, सोशल मीडियावरून हा कार्यक्रम पाहत असलेले महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्वदूर असणारे माझे अत्यंत प्रिय असणारे विद्यार्थी बंधू भगिनी, आपल्या सर्वांना खूप खूप आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. आणि मी माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो. खरं तर 10वीचा निकाल नुसताच लागलेला आहे आणि 12वीचा रिझल्ट थोड्याच दिवसामध्ये येणं अपेक्षित आहे. सध्या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग बदललेलं आहे. जगातली सगळी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती संपूर्ण चेंज झालेली आहे आणि ही परिस्थिती चेंज झाली असताना याचा परिणाम शैक्षणिक भागावरती पडलेला आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीची आता ओळख झालेली आहे आणि आपल्या इच्छेशिवाय जागतिक जगातल्या या स्पर्धेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत. आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांकडं शक्ती असते, काम करण्याची ताकद असते, इच्छाशक्ती असते, परंतु आमचा विद्यार्थी अतिशय हुशार असताना देखील, बुद्धिमान असताना देखील, कष्ट करण्याची त्याची तयारी असताना देखील आमच्या विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळू शकत नाही. केवळ कला, वाणिज्य आणि विज्ञान या 3 शाखांच्या पलीकडची फार काही माहिती आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला असत नाही. खरं तर मोठ्या महानगरांमधल्या शहरांमध्ये किंवा महानगरांमध्ये अशा मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था असतात, सेवाभावी संस्था असतात, काही ट्रेनर असतात, कन्सल्टंट असतात आणि त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन होत असतं. ग्रामीण भागातल्या आमच्या विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन यावर्षी पहिल्यांदाच महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्या विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून 21 जुलै ते 20 ऑगस्ट असा जवळपास 1 महिन्याचा ट्रेनिंग प्रोग्राम आपण या फेसबुक लाईव्हच्या निमित्तानं आयोजित केलेला आहे. आणि हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना आणि त्यांच्या पालकांना मी एक आनंदाची गोष्ट सांगू इच्छितो
की आज आपला कालपर्यंत झालेला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये व्ह्युअर्सची संख्या जी आहे, हा कार्यक्रम लाईव्ह स्वरूपात मध्ये पाहणाऱ्यांची संख्या जी आहे ती 22,000 पर्यंत ती पोहोचलेली आहे. रोजचा कार्यक्रम पाहणाऱ्यांच्या मध्ये सर्वसाधारणतः ऑनलाईन असणारी संख्या जवळपास 1,000च्या आसपास असते. 150 पासून 250 पर्यंत वेगवेगळ्या ग्रुपवरून हा कार्यक्रम शेअर केला जातो आणि महाराष्ट्रातल्या विविध भागातून या कार्यक्रमाबाबत आम्हाला अतिशय सकारात्मक अशा प्रतिक्रिया पालकांच्याकडून आणि विद्यार्थ्यांच्याकडून आलेल्या आहेत. आजचा आपला व्याख्यानाचा विषय जो आहे तो व्याख्यानाचा विषय की खर तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना करत असताना कर्मवीर भाऊराव कर्मवीर अण्णांनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची महत्वाची अडचण लक्षात घेऊन आमचा विद्यार्थी हा श्रमाला त्यानं कमी महत्व न देता त्यानं श्रम करत करत श्रमाची पूजा करत करत त्यानं शिक्षण घेतलं पाहिजे, ही भूमिका कर्मवीर अण्णांनी घेतली आणि कमवा व शिका ही योजना अतिशय लोकप्रिय झाली. एकंदरीत आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी विविध समस्यांना सामोरं जात असताना देखील म्हणजे कसं शिकायचं हा प्रश्न आमच्या समोर जेव्हा उभा राहतो तेव्हा आमचा ग्रामीण भागातला विद्यार्थी कोणत्याही प्रकारची आर्थिक परिस्थितीचे सबब किंवा कारण न सांगता शिकण्याचं ध्येय निश्चित करतो आणि मग शहरांमध्ये तो छोटी मोठी कामं करत राहतो आणि आपलं शिक्षण पूर्ण करतो आणि यशाच्या उंच शिखरावर पोहोचल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या पिढीला आदर्श असा वसा आणि वारसा देतो. हाच विषय घेऊन आजचे वक्ते माननीय बिरुजी कोळेकर सर आपल्याला या विषयावरती प्रदीर्घ असं मार्गदर्शन करणार आहेत. मी सुरुवातीला त्यांचा परिचय करून देतो. बिरू कोळेकर सर हे आरेवाडी या सांगली जिल्ह्यातील गावामधले आहेत. त्यांचं संपूर्ण बालपण हे आरेवाडीमध्ये गेलेलं आहे. आरेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण त्यांचं पूर्ण केलं. त्यांचं माध्यमिक किंवा शालेय शिक्षण जे आहे ते आरेवाडी पासून जवळच असणाऱ्या अंकले तालुका जत जिल्हा सांगली या शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर कवटे मंकाळ येथील महाविद्यालयामध्ये त्यांनी त्यांचं कनिष्ठ महाविद्यालयाचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि त्यांनी बीकॉम ची पदवी ही कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय उरण इस्लामपूर या महाविद्यालयामधून त्यांनी पूर्ण केलेली आहे. खर तर बिरू सरांचा हा म्हणजे खर तर ते सामान्य कुटुंबातून विशेषतः मेंढपाळांच्या घरातून ते आलेले आहेत. त्यांचे वडील पारंपरिक मेंढपाळीचा व्यवसाय करतात. एकंदरीत बिरूनी बीकॉमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशालिस्ट, मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सपर्ट आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस ट्रेनर अशा 3 पदव्या ज्या आहेत किंवा ट्रेनिंगचे सर्टिफिकेट जे आहेत त्यांनी ऑनलाईन USA मधून ऑनलाईन पद्धतीने त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आज मायक्रोसॉफ्ट एक्सेल, ॲडव्हान्स एक्सेल अँड MIS रिपोर्टिंग, पॉवर BI, टॅली, ERP, टॅली प्राइम, टॅक्सेशन, GST, TDS, TCS, ई-वे बिल, ई-इनवॉइस, पेरोल, क्विक बुक्स आणि इतर ERP सॉफ्टवेअर या विषयावर कॉर्पोरेट कंपनी, CA फर्म, प्रोफेशनल्स आणि विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याबरोबर महाराष्ट्रातल्या बाहेरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी आजपर्यंत हजारो व्याख्यानं दिलेली आहेत. ट्रेनिंग प्रोग्राम त्यांनी यशस्वी पद्धतीने घेतलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वेबिनार आणि वर्कशॉपचं आयोजन केलेलं आहे. सर आता प्राईड एज्युकेटर मुंबई आणि ICA कोलकाता
या स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट साठी इन्स्ट्रक्टर म्हणून काम करत असतात. कोविड-19च्या अगोदरच्या कालखंडापासून हे इन्स्टिट्यूट जे आहेत ते त्यांच्या विद्यार्थ्यांना बिरू सरांनी दिलेले व्हिडिओ लेक्चर जे आहेत तर ते व्हिडिओ लेक्चर त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ते दाखवतात. खर तर बिरू कोळेकर सरांची संपूर्ण पार्श्वभूमी जर आम्ही पाहिली तर आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एक अत्यंत मोटिवेशन स्वरूपाचं आयडॉल किंवा आजच्या तरुणांचा आयडॉल म्हणून सुद्धा आपल्याला बिरू कोळेकर सरांकडे पाहता येईल. कारण परवाच बिरू सरांचा वाढदिवस आपण सोशल मीडियावरून सुद्धा साजरा केला आणि हा करत असताना त्यांचा एक फोटो सोशल मीडियावरून खूप व्हायरल झाला. त्याला खूप चांगल्या कमेंट्स आल्या. त्यामध्ये पहिल्या एका फोटोमध्ये बिरू कोळेकर आपल्या हातामध्ये धनगरी काठी घेऊन मेंढ्यांचं पालन करत आहेत. मेंढ्या पाळत असताना किंवा मेंढ्या हिंडवत असताना एका माळावरती त्यांचा काढलेला फोटो आहे आणि पारंपरिक वेशातला तो फोटो आहे. खर तर तो केवळ आजच्या राजकीय पुढाऱ्यांसारखं प्रदर्शन करण्यासाठीचा तो त्यांनी काढलेला फोटो नसून त्यांनी प्रत्यक्षात मेंढ्या चराई करत असताना फोटो काढलेला आहे. आणि त्याचबरोबर त्या फोटोला अटॅच असणारा दुसरा फोटो जो आहे तो त्यांनी सॉफ्टवेअरचं ट्रेनर म्हणून काम करत असताना त्या ऑफिसमध्ये काढलेला फोटो आहे. आणि तो फोटो हा सांगतो की ग्रामीण भागातला आमचा विद्यार्थी यशाच्या आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावरती त्याला इच्छित असणाऱ्या ठिकाणी तू जाऊ शकतो. या आज बिरू सरांचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं प्रोफेशनल कोर्सेस कशा पद्धतीने करावेत याबाबतचं मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर आजच्या या सत्रामध्ये अध्यक्षस्थानी आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर प्रभंजन चव्हाण सर. हे सध्या प्राध्यापक पदावर कार्यरत असून महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे मराठी विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचा ऊर्जेची स्वगते नावाचा कविता संग्रह प्रकाशित आहे. लोकसाहित्याचे कलात्मक सौंदर्यशास्त्र नावाचा समीक्षा ग्रंथाचं लेखन सरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी ते विज्ञानेश्वरी या समीक्षा ग्रंथांचंही संपादन सरांनी केलेलं आहे. आजपर्यंत विविध नियतकालिकांमधून आणि चर्चासत्रांतून सरांनी शोध निबंधांचं प्रकाशन केलेलं आहे. त्याचबरोबर सादरीकरण केलेलं आहे. मराठी संत साहित्य एक ऊर्जा स्त्रोत हा विद्यापीठ अनुदान आयोगाचा लघुशोध प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या कवितांचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास हा UGC मान्यता प्राप्त प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावरती आहे. सरांनी दया पवार यांच्या साहित्याचा अभ्यास या विषयावर डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली PhD चे संशोधन पूर्ण केलेले आहे किंवा त्यांना PhD पदवी प्राप्त झालेली आहे. सरांनी उद्ध्वस्त धर्मशाळा या विषयावर MPhilच्या प्रबंधाचं लेखन केलेलं आहे. सर 1993 पासून अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. मराठी भाषा आणि साहित्य, संत साहित्य आणि दलित साहित्य हे सरांच्या अभ्यासाची आवडीची असणारी क्षेत्र आहेत. सरांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून 16 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केलेले आहे आणि 2009 पासून सरांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सर PhD चे संशोधक गाईड म्हणून त्यांना विद्यापीठाने मान्यता दिलेली आहे. एकंदरीत बिरू कोळेकर सरांचा जसा इतिहास आहे, त्यांना जशी पार्श्वभूमी आहे, थोड्याफार फरकानं तीच परिस्थिती डॉक्टर प्रभंजन चव्हाण सरांनाही आहे. एकंदरीत आजचे वक्ते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष या दोघांचंही मी खूप खूप हार्दिक स्वागत करतो आणि मी येथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.
आजच्या विद्यार्थी आघाडी आयोजित ऑनलाईन करिअर वाटा व्याख्यानमालेमध्ये आज जे वक्ते म्हणून लाभलेले आहेत श्री वीरू कोळेकर सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर प्रभंजन चव्हाण सर हे जॉईन झाले असतील, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते. असं म्हणतात की ज्ञानाला किंमत आणि जगण्याला हिंमत देणारी माणसं ही खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असतात. असेच मार्गदर्शक आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला लाभलेले आहेत. इरादे नेक हो तो सपने भी साकार होते हैं, अगर सच्ची लगन हो तो रास्ते भी आसान हो जाते हैं. असंच प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक दिशा देणारं व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमामधून आपल्याला लाभलेले आहेत. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते असणारे प्रोफेशनल कोर्सेस क्षेत्रातील विविध करिअर संधी या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात उपस्थित असणारे वक्ते कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून ज्यांनी ओळख निर्माण केलेली आहे असे माननीय वीरू कोळेकर सर यांना मी विनंती करते की आपण आपलं मार्गदर्शन सुरुवात करावी. खूप खूप धन्यवाद मॅडम. मी माझं स्क्रीन शेअरिंग स्टार्ट करतो आणि मी माझ्या भाषणाला चालू करतो. ओके. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई विद्यार्थी आघाडी आयोजित करिअर वाटा व्याख्यानमालेमध्ये मला प्रोफेशनल कोर्सेस क्षेत्रातील विविध करिअर संधी या विषयावर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य विद्यार्थी आघाडी आणि मंच यांचा मनपूर्वक आभारी आहे. याच्यामध्ये आता बोलत असताना की प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे काय आणि प्रोफेशनल कोर्सेस मध्ये ज्या वेळेला आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असतं तर त्यावेळेला आपण कुठून सुरुवात करावी, तर हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आपल्या समोर असतो. त्याच्यामध्ये सर्वप्रथम जर आपल्याला बघायचं झालं तर माझी आत्ताच ओळख करून दिली सरांनी, तर त्याबद्दल मी याच्यामध्ये आता काही सांगणार नाही, तर डायरेक्ट मी माझ्या विषयाकडे जातो. याच्यामध्ये आता तुम्हाला दिसतं की जनरल कोर्सेस म्हणजे काय, की ज्या वेळेला आपण कोणताही विद्यार्थी 10वी किंवा 12वी झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना असं समजतं की आता अलीकडच्या 5 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये की कम्प्युटर क्षेत्रामध्ये आपण गेलं पाहिजे आणि कम्प्युटर क्षेत्रामध्ये आपण कोणते तरी कोर्सेस केले पाहिजेत. परंतु आपल्याला किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यामध्ये सुद्धा काही लिमिटेड कोर्सेसच आपल्याला माहित असतात. जसं की मी आता जनरल कोर्सेस म्हणून हे तुमच्या पुढे आता ठेवलेले आहेत. जसं की MSCIT हे महाराष्ट्र मध्ये खूप फेमस असा कोर्स आहे की जो आपल्या गल्ली गल्ली मधल्या कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये तो चालवला जातो. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला जर विचारलं की तुम्ही कोणता कम्प्युटर कोर्स केला तो डायरेक्ट सांगतो की आपण हा MSCIT जो कोर्स आहे तो आपण केलेला आहे. त्याचबरोबर CCC हा एक कोर्स आहे की जो केंद्र शासनाच्या आधिपत्याखाली येतो आणि केंद्र शासनाच्या याच्यानुसार तो चालला, परवानगी म्हणजे त्याच्यानुसार तो चालतो. असे कोर्सेस आपल्याला आतापर्यंत माहित आहेत. आणि अशा कोर्सेसमुळे आपल्याला नोकरी मिळतेच का असा एक विषय आहे, किंवा या कोर्सेसमुळे मला नोकरी किंवा याच्याबरोबरच मला व्यवसाय करता येतो का हा एक विषय दुसरा समोर येतो. याच्यामध्ये की जनरल कोर्सेस मध्ये जर बघायचं झालं तर MSCIT, CCC, व्हिडिओ एडिटिंग, फोटोशॉप, टॅली ERP, त्याच्यानंतर काही असे कोर्सेस आहेत की ज्याच्यामध्ये आपण टायपिंग असेल किंवा इंग्लिश स्पीकिंग किंवा कोणत्याही लँग्वेजचं प्रेझेंटेशन ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत जर आपल्याकडे जसे जसे आपल्याकडे सोर्सेस उपलब्ध असतात तशा तशा पद्धतीने आपण ते शिकत असतो. परंतु हे जे कोर्सेस करत असताना किंवा हे कोर्सेस केल्याच्या नंतर जर तुम्ही म्हणजे कसं होतं की 10वी झाल्याच्या नंतर एखादा विद्यार्थी MSCIT करतो आणि त्याच्यानंतर कम्प्युटरकडे तो 2 ते 3 वर्ष बघत नाही आणि त्याच्यानंतर त्याला तो 12वी झाल्याच्या नंतर एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जातो आणि त्याला विचारलं जातं की तुम्ही MSCIT केलंय का किंवा तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज आहे का, तर त्यावेळेला त्या विद्यार्थ्याचं असं उत्तर असतं की हा सर केलं होतं परंतु ते 10वी झाल्यानंतर केलं होतं परंतु आता काय आठवत नाही मला. तर अशा पद्धतीचं जे मी आतापर्यंत इंटरव्ह्यू घेत असताना किंवा माझ्या सेक्टरमध्ये ज्या वेळेला मी बघत असतो त्यावेळेला बघत असताना अशा काही गोष्टी समोर येतात की जे विद्यार्थ्यांनी अगोदर केलेलं असतं परंतु ते त्यांना त्यावेळेच्या प्रेझेंट त्यावेळेला त्यांना करता येत नाही. तर अशा गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे आणि ती कन्सिस्टन्सी जी आहे ती कन्सिस्टन्सी कशी असावी, कोणत्या टाईपचे आपण कोर्सेस करावे आणि त्याच्यावरून आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्या करिअर संधी उपलब्ध होतात याच्यावरती आज आपण खास करून याच्यामध्ये या विषयामध्ये आज आपण बोलणार आहोत. याच्यानंतर जर मला बघायचं झालं तर दुसरी एक संधी आहे आपल्याला की अपॉर्च्युनिटीज इन मायक्रोसॉफ्ट ऑफिस. आता मी मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये ज्या वेळेला तुम्हाला अपॉर्च्युनिटीज सांगत असेल
तर त्यावेळेला भरपूर लोकांना असं वाटेल की काय हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस, हे आम्हाला तर माहिती आहे आणि किंवा आम्ही या मायक्रोसॉफ्ट ऑफिस वरती खूप काम केलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये काय अशा करिअर संधी आहेत की जे आम्हाला माहित नाही आहेत. तर MSIT केलेला कोणताही माणूस असं सांगू शकतो की मी त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड शिकलोय, मी त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट एक्सेल शिकलोय, आउटलुक शिकलेला आहे, पॉवर पॉईंट शिकलेला आहे किंवा ऍक्सेस शिकलेला आहे. तर मग आज तुम्ही अशा काही पद्धती सांगणार आहात की जे आम्हाला याच्यामध्ये एक नाविन्यपूर्ण किंवा एक नवीन संधी त्याच्यामधून दिसून येईल. तर तुम्हाला माहित आहे का की मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे जे ऍप्लिकेशन आहे, या ऍप्लिकेशन मध्ये काही सब ऍप्लिकेशन पण आहेत आणि त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे. आता हे मायक्रोसॉफ्ट वर्ड जे आहे ते तुम्ही MSIT मध्ये शिकता ते, आणि जे मी सांगणार आहे ते याच्यामध्ये काय फरक आहे, तर त्याच्यामध्ये काय फरक आहे तो आपण एकदा आता जाणून घेऊया. बघा तुमच्या पुढे आता काय दिसतंय, तर तुमच्या पुढे काय दिसतंय, मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट आणि त्याच्यावरती जो सिम्बॉल आहे तो आहे वर्डचा. म्हणजे तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिस मधल्या एका पर्टिक्युलर ऍप्लिकेशन मध्ये म्हणजे वर्ड मध्ये तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट होऊ शकता, तुम्ही मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट एक्सपर्ट होऊ शकता, तुम्ही मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड ट्रेनर होऊ शकता, आणि या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्हाला एक बॅडेज मिळतं आणि ते बॅडेज म्हणजे तुम्ही एक्सपर्ट आहात त्या स्ट्रीम मधले. आणि याच्यानंतर सर्वात महत्वाची आणि मोस्ट इम्पॉर्टंट जी मायक्रोसॉफ्ट कडून दिली जाणारी पदवी आहे ती आहे MVP, आणि MVP म्हणजे मायक्रोसॉफ्ट मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल. आता तुम्हाला जर भारताचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर भारताच्या एक्झाम्पल, लोकसंख्येच्या एक्झाम्पल मध्ये आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम म्हणत असतात की 125 करोड जनता, म्हणजे काय की 125 करोड जनता असलेल्या देशामधून फक्त आणि फक्त 82 म्हणजे 82च फक्त MVP भारतामध्ये राहतात किंवा भारतातून आहेत. तर मला वाटत नाही की हे एक अभिमानाची गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्या 125 करोड जनतेमधून जर तुम्हाला फक्त 82 MVP तुम्ही देऊ शकता, म्हणजे तुमचं मायक्रोसॉफ्टच्या बाबतचं, भलेही आज सत्य नडेला हे मायक्रोसॉफ्टचे CEO असले तरी आणि ते इंडियन वंशाचे असले तरी, आज आपण मायक्रोसॉफ्टच्या बाबत इंडियामध्ये जेवढी प्रगती केलेली आहे किंवा त्याच्यामध्ये जेवढे नॉलेज बेस असलं पाहिजे तेवढं नॉलेज बेस आज आपल्याकडे नाही. आणि ह्या नॉलेज बेस जर आपल्याकडे नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर या अशा कोर्सेसना आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या कोर्सेसचं सुरुवात तुम्हाला कुठून करायची आहे, आता याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की याच्यामध्ये कोणताही एज क्रायटेरिया, कोणताही क्वालिफिकेशन किंवा याच्यामध्ये कोणत्याही टाईपचं लिमिटेशन्स नाही. तुम्ही याच्यामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यापासून ते 60 वर्ष किंवा 70 वर्ष 80 वर्षाच्या कोणत्याही सिनियर सिटीजन बरोबर सुद्धा हे ते कोर्सेस करू शकतात आणि ते ऑप्शन घेऊ शकतात. याचबरोबर आता तुम्हाला हे प्रश्न विचारता येईल की हा जो क्वालिफिकेशन आहे हे आम्ही कसं करायचं, कुठून करायचं, याच्यामध्ये सिलेबस काय असतो, त्याची एक्झाम कुठे होते, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यामध्ये सर्वात प्रथम आहे की मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट जर तुम्हाला बनायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला बेसिक नॉलेज म्हणजे काय की वर्ड काय आहे, वर्ड कशासाठी यूज केला जातो. आता कोणत्याही आपण भले ते कॉर्पोरेट तुमचं ऑफिस असू दे, MNC असू दे, खाजगी कंपनी असू दे किंवा तुमचं सरकारी ऑफिस असू दे, त्या सर्व ठिकाणी मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे ऍप्लिकेशन नाही असं कधीही होणार नाही. भले ते ऑफिस सोडून द्या, परंतु प्रत्येक कम्प्युटर हा मायक्रोसॉफ्ट ऑफिस शिवाय नाहीच आहे. तर त्याच्यासाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड हे एक आपल्याला करिअर म्हणून याच्याकडे बघता येतं. परंतु या करिअरला मी सुरुवात कधी करायची, तर या करिअरची जी सुरुवात आहे ती, जशी मी याच्या अगोदर जी करिअरची सुरुवात केली होती, तर मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगेन की ज्या वेळेला तुमचं 12th होतं, 12वी होते आणि 12वी झाल्याच्या नंतर तुम्हाला ऑलवेज 2 मार्गाने शिकलं पाहिजे. एक तुमचं व्यावसायिक शिक्षण असलं पाहिजे आणि दुसरं तुमचं एक तुमच्या जो पण विद्यार्थी ज्या पण तुम्ही युनिव्हर्सिटीतून शिकता ते थेरॉटिकल तुमच्याकडे नॉलेज असलं पाहिजे. जर तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरॉटिकल नॉलेज असे 2 टाईपचे जर नॉलेज असतील तर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये स्पर्धा करण्यासाठी इझी जातं आणि त्याच्यामुळे तुम्हाला अर्निंग अँड लर्निंग या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये करता येतात. याच्यामध्ये मी एक बेसिक एक्झाम्पल सांगेन तुम्हाला की जशामध्ये तुम्ही जर मायक्रोसॉफ्ट वर्ड हा जर बेसिक लेवलचा कोर्स तुम्ही जर कोणत्याही माध्यमातून केला, जसं की तुमच्या शेजारी एखादा इन्स्टिट्यूट असेल आणि त्या इन्स्टिट्यूट मध्ये जर तुम्ही गेला आणि तिथून तुम्ही जर मायक्रोसॉफ्टचा कोर्स केला, तो काय डिफरन्स आहे आणि मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस स्पेशलिस्ट हा कोर्स करण्याचा काय डिफरन्स आहे.
जसं की मायक्रोसॉफ्टचं ट्रेनिंग तुम्ही दोन्ही ठिकाणी तुम्हाला तेच भेटणार. तुमचे जिथं शिक्षक असतील त्या शिक्षकांच्या नुसार असणार. परंतु तिथं जे तुमचे शिक्षक असणार आहेत, ते शिक्षक किंवा ते जे तिथलं जे इन्स्टिट्यूट आहे, ते इन्स्टिट्यूट फक्त त्या शहरापुरतं, त्या तालुक्यापुरतं, त्या जिल्ह्यापुरतं किंवा त्या राज्यापुरतं मर्यादित असतं किंवा त्या इन्स्टिट्यूटला ते त्याच ठिकाणी ओळखलं जात असतं. परंतु ज्या वेळेला तुम्ही ज्या प्रोडक्ट एक्सपर्ट, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या प्रोडक्ट निर्मिती करणाऱ्या त्या यांच्याकडून डिग्री घेणं आणि एखाद्या दुसऱ्या थर्ड पार्टी एखाद्या इन्स्टिट्यूट कडून डिग्री घेणं, हे जेवढं तुम्हाला वाटतं तेवढं खूप एक मोठी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये जर तुमच्या रिझ्युमे मध्ये फक्त मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट ही डिग्री जरी ऍड झाली, तरी तुम्हाला त्याचं जे वेटेज आहे ते वेटेज हे एकदम हाय लेवलवरचं वेटेज असतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट, मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट एक्सपर्ट आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला काही MNC सेक्टरमध्ये जर तुम्हाला ट्रेनिंग देण्याची इच्छा असेल, नाही मला तुम्हाला ट्रेनिंग देण्याची इच्छा नसेल, तुम्हाला फक्त माझ्या वर्किंग रिलेटेडच जर काम पाहिजे असेल, तर तुम्ही एक्सपर्ट पर्यंत जाऊन थांबू शकता. किंवा जर तुम्हाला असं वाटतं की नाही मला ट्रेनिंग द्यायचं पण नाही, परंतु मला त्याच्यामध्ये काय सिच्युएशन्स असतात, कसे एक्झाम्पल्स असतात, अशा पद्धतीचं जर बघायचं झालं तर तुम्ही MCT करू शकता. आता मी जे आहे ते MCT पर्यंत पोहोचलेलो आहे. याच्यानंतर काय आहे तर MCT पर्यंत पोहोचण्यासाठी जी काही हेल्प लागते किंवा त्याचे जे एक्झाम्स असतात त्या कशा असतात ती मी तुम्हाला एकदम लास्ट लेवलवरती आल्याच्या नंतर मी त्याच्यावरती बोलणारच आहे. त्याच्यानंतर जो MVP आहे तो MVP मी तुम्हाला 4 एक्झाम्पल दिल्याच्या नंतर त्याच्यावरती जाणार आहे की MVP काय आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला कशी प्रिपरेशन करावी लागते. याच्यानंतर आता मी पुढच्या सब्जेक्टकडे जातोय की जे मायक्रोसॉफ्टचा दुसरं प्रोडक्ट आहे किंवा सब ऍप्लिकेशन आहे ते आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल. तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल हे जे वर्ड जसं तुमचं डॉक्युमेंटेशन किंवा एखादं लेटर ड्राफ्टिंग करण्यासाठी यूज केलं जातं, तशा पद्धतीनं तुमची जे MIS रिपोर्टिंग आणि डेटा अनालिसिस साठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल हे टूल यूज केलं जातं. मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल हे जे टूल असं आहे की त्याच्यामध्ये आज वर्ल्ड मधली अशी कोणतीही कंपनी डेटाबेस नसेल की त्याच्यामध्ये वर्किंग केलं जात नाही किंवा त्याच्यावरती त्याचं अनालिसिस किंवा त्याचं MIS होत नाहीये. तर सगळ्या प्रकारचे जेवढे पण MIS रिपोर्टिंग किंवा जेवढे पण अनालिसिस वर्क असतात ते आपण एक्सेल मधून करतो. एक्सेल मध्ये सुद्धा मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट एक्सपर्ट एक्सेल आणि मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड ट्रेनर हे जे गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला याच्यातून सुद्धा करता येतात. याच्यामध्ये तुम्हाला वेगळं वर्डचं सर्टिफिकेशन घ्यावं लागतं, याच्यामध्ये तुम्हाला एक्सेलचं वेगळं सर्टिफिकेशन घ्यावं लागतं. प्रत्येक सब ऍप्लिकेशनचं वेगवेगळं सर्टिफिकेशन त्याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट कडे अवेलेबल आहे. तर याच्या सर्टिफिकेशन एक्झाम असतात ते कोण घेतं काय ते आपण आता पुढे बघणारच आहोत. त्याच्यासाठी हे 1 बाय 1 शिकणं गरजेचं आहे. आता मला सांगेल की कोणी की आमच्याकडे MSCIT मध्ये सुद्धा एक्सेल शिकवलं जातं. तर मग त्या लेवलच्या MSCITच्या एक्सेल मध्ये आणि आज जे आपण मायक्रोसॉफ्टचे जे एक्सेलचे जे स्पेशलिस्ट असेल, एक्सपर्ट असेल किंवा MCT असेल किंवा अन्य MVP लेवलच्या ज्या एक्सेलच्या गोष्टी येतात, तर याच्यामध्ये काय शिकवलं जातं तर प्रॅक्टिकल इंडस्ट्री बेस मध्ये ज्या पद्धतीचं तुम्हाला एक्सेल लागतं, ज्या पद्धतीचा डेटा अनालिसिस लागतो, ज्या पद्धतीचं तुम्हाला MIS रिपोर्टिंग करावं लागतं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्सेस मधून मिळत असतात. आणि याच्यामध्ये ज्या काही एक्झाम्स होत असतात त्या प्रॅक्टिकल बस एक्झाम्स होत असतात. तर ह्याच्यासाठी तुम्हाला त्या ज्या मेन प्रोडक्शन कंपनी असते त्या प्रोडक्ट कंपनीकडूनच तुम्हाला त्याचं सर्टिफिकेशन घेणं काय इम्पॉर्टंट आहे हे मी तुम्हाला सांगत होतो. याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल जसं आहे त्याच्यानंतर आणखी मायक्रोसॉफ्टचं जे एक दुसरं थर्ड प्रोडक्ट आहे ते थर्ड प्रोडक्ट आहे मायक्रोसॉफ्ट आउटलुक. आता हे मायक्रोसॉफ्ट आउटलुक कशासाठी, भरपूर लोकांना माहिती आहे की आउटलुक भरपूर ऑफिसेसमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये किंवा आणखीन कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये आणखीन जे सरकारी आहेत ऑफिसेस त्याच्यामध्ये त्या आउटलुकचा यूज केला जातो. कशासाठी, ईमेल सेंडिंग अँड रिसिव्हिंग, त्याचबरोबर कॅलेंडर मेंटेनिंग करण्यासाठी, रिमाइंडर्स मेंटेन ठेवण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी आपण काय करतो की याचा उपयोग त्याच्यामध्ये करत असतो. आणि याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट, मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सपर्ट आणि मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड ट्रेनर या आउटलुक मध्ये सुद्धा आपल्याला अशा अपॉर्च्युनिटीज आहेत. याच्यानंतर मी लास्ट फोर्थ प्रोडक्ट आहे की मायक्रोसॉफ्ट ऑफिस पॉवर पॉइंट, ज्याच्यामध्ये तुम्ही आता हे असं व्यवस्थित आणि चांगलं असं जे प्रेझेंटेशन बघताय ते व्यवस्थित आणि असं प्रेझेंटेशन जर तुम्हाला बनवायचं असेल त्याच्यामध्ये एनिमेशन्स, त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन्स, ग्राफ्स, व्हिज्युअल्स
हे जर तुम्हाला यूज करायचे असतील तर त्याच्यासाठी एक चांगलं प्रेझेंटर असणं गरजेचं आहे. याचबरोबर तुम्हाला एक्सेल मध्ये जसं तुम्हाला करिअर आहे त्याच पद्धतीचं करिअर तुम्हाला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये सुद्धा आहे. आता मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट मध्ये जर करिअर म्हणलं तर ते कशा पद्धतीने येतं, तर आपण वेगवेगळ्या टाईपचं जर टेम्पलेट फाईल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या जर बनवून ठेवल्या वेगवेगळ्या टाईपच्या, तर त्या वेगवेगळ्या टाईपच्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या जर टेम्पलेट्स आहेत ते तुम्ही ऑनलाईन विकू शकता. तर या टाईपचं एक तुम्हाला प्रेझेंटेशन त्याच्यामधून बनवण्याचं एक आपल्याला आपलं नॉलेज ग्रोथ होण्यासाठी आहे. त्याचबरोबर तुम्ही दुसऱ्यांना त्याच्यामधील टेम्पलेट विकून ते सुद्धा तुम्ही त्याचं अर्थार्जन करू शकता. या पद्धतीचं मायक्रोसॉफ्ट ऑफिस चं एक फोर्थ प्रोडक्ट म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस पॉवर पॉइंट. याच्यानंतर जे फिफ्थ प्रोडक्ट आहे ते फिफ्थ प्रोडक्ट आपण डेटाबेस मेंटेन ठेवण्यासाठी करतो आणि त्याचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस. आणि याच्यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीची आपल्याला रचना आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट, मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सपर्ट आणि त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड ट्रेनर. तर या पद्धतीने ज्या वेळेला आपण पुढे पुढे जातो त्यावेळेला आपल्याला काही खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज याच्यामधून भेटतात आणि त्या अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत तर तुम्हाला ते स्क्रीनवरती दिसतंय. याच्यामध्ये एक आहे की जर तुम्ही 21 एजच्या आतमध्ये असाल आणि तुम्ही जर मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्टची एक्झाम पास आउट करता तर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन हे वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी होत असतं. वर्षातून प्रत्येक वर्षी म्हणजे वर्षातून एकदा प्रत्येक वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप हे म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या देशामध्ये याचं अटेंडन्स केलं जातं. जसं ऑलिम्पिक असतं वेगवेगळ्या देशांमध्ये तशा पद्धतीचं याचंही एक वर्ल्ड चॅम्पियनशिप एक्झाम असते. आता ही जी एक्झाम आहे किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट, एक्सपर्ट, सर्टिफाईड ट्रेनर या ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी काही विशिष्ट कालावधी असतो का की ऍडमिशन घेण्याचा? जसं आपल्याकडे काय असतं की 12वी झाल्यानंतर एक पर्टिक्युलर पिरियड मध्येच आपल्याला काय करावं लागतं की ऍडमिशन घ्यावं लागतं. तर असं याच्यामध्ये काहीही प्रोसेस नाहीये. तुम्ही कधीही जाऊ शकता, कधीही ऍडमिशन घेऊ शकता. तुमच्या एक्झाम प्रिपरेशन जे इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही हे रजिस्ट्रेशन करता त्या इन्स्टिट्यूट मध्ये काही कालावधी मिळतो की 2 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा. त्या 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे तुम्हाला दिलं जातं मटेरियल त्या मटेरियलला तुम्हाला प्रॅक्टिकल करावं लागतं आणि त्या प्रॅक्टिकल नंतर तुम्हाला ही एक्झाम देता येते. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी याच्यामध्ये कोणताही एज्युकेशन बॅकग्राऊंड नाहीये. तुम्ही पहिलीपासून ते कोणत्याही अप्पर लिमिटच्या कोणत्याही सिनियरिटी वरती तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. याच्यामध्ये कोणतंही एज लिमिट नाहीये. परंतु एज लिमिट मी त्याच्यामध्येच सांगितलं की जर तुम्हाला वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी जायचं असेल तर. आता याची जी एक्झाम असते ही ऑनलाईन बेस्ड एक्झाम असते. ही ऑनलाईन कन्झम्पशन जे एक्झामिनेशन कंडक्शन जे असतं ते युएसए मधून होत असतं. याच्यामध्ये तुमचे कॅमेरा ऑन असतात. त्या कॅमेऱ्याच्या पुढे तुम्हाला एक्झाम द्यावी लागते आणि ही प्रॅक्टिकली पूर्ण एक्झाम असते. याच्यामध्ये आतापर्यंत जे आपण एक्झाम पॅटर्न बघितलेला आहे तो एक्झाम पॅटर्न आपण बघितला की 100 मार्कासाठी 3 तास वेळ असतो आणि त्याच्यामध्ये 100 मार्कांमधून आपल्याला 35 मार्कासाठी पासिंग असतं. तर ही जी एक्झाम आहे ती ही एक्झाम आपल्याला अशा स्वरूपाची ही एक्झाम नसते. ही पूर्ण प्रॅक्टिकल बेस्ड एक्झाम असते. त्याच्यामध्ये 1000 मार्काची ही एक्झाम असते. 1000 मार्काच्या एक्झाम पैकी नंबर्स मधून तुम्हाला 700 मार्काचं पासिंग म्हणजे 70% मार्काचं पासिंग असतं. त्याचबरोबर हे 3 तासाची एक्झाम नसते तर फक्त आणि फक्त 50 मिनिटाची एक्झाम असते आणि त्याच्यामध्ये 60 ते 63 क्वेश्चन असतात. आणि याचा मीनिंग हा आहे की तुम्हाला याची जी पर क्वेश्चनला जो सॉल्व्ह करण्याचा जो लिमिट आहे तो 40 ते 45 सेकंदाच्या आतमध्ये असतो. 40 ते 45 सेकंदाच्या आतमध्ये जर तुम्ही त्या क्वेश्चनला आन्सर नाही केलं तर तुमचे पुढचे जे क्वेश्चन्स असतात ते तुमचे लॅप्स होतात आणि त्याच्यामुळे तुमचं मार्किंग सिस्टम हे कमी येतं. याच्यामध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ज्या एक्झाम्स असतात त्याला क्वालिफाय होण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 940च्या वरती मार्क्स लागतात. त्यावेळेला तुम्ही त्याच्यासाठी क्वालिफाय होत असता. माझ्या अंडर म्हणजे बिरू कोळेकर यांच्या अंडर कमीत कमी माझ्याकडे 950 विद्यार्थ्यांनी मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्टची एक्झाम दिलेली आहे आणि त्याच्यामधले मिनिमम 80 स्टुडंट असे आहेत की जे 1000 ऑफ 1000 मार्क्स घेतलेले आहेत. 80 स्टुडंट असे आहेत की जे 1000 पैकी 1000 मार्क्स घेतलेले आहेत आणि त्यांचं दिल्लीमध्ये 2019ला जी एक्झाम झाली त्या एक्झामला सिलेक्शन हे सगळ्या 80 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं. तर अशा पद्धतीनं हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्ट, मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सपर्ट आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस ट्रेनर जे आहे ते या पद्धतीने आपण पोहोचत असतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही नंबरमध्ये आला म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस
वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये जर तुम्हाला नंबर्स भेटले तर तुम्हाला त्याच्यामध्ये सर्टिफिकेट, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल अशा पद्धतीचे मेडल्स भेटतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मायक्रोसॉफ्ट कडून तुम्हाला नोकरीची ऑफर मिळते. जर तुम्हाला नोकरीची ऑफर जरी पण नाही भेटली तरी तुमचं मायक्रोसॉफ्टच्या ऑफिसच्या साइड वरती तुमचं एक बॅडेज मिळतं तुम्हाला, आणि ते म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेट, बॅडेज, त्याचबरोबर तुमचं जे गोल्ड मेडल आहे, सिल्वर आहे किंवा ब्रॉन्झ आहे ते, आणि त्याचबरोबर तुम्हाला पहिला नंबर आला तर $7,000 बक्षीस, दुसरा नंबर आला तर $3,500 बक्षीस, आणि दुसरा नंबर आला तर $3,500 बक्षीस, आणखीन तिसरा नंबर आला तर $1,500 बक्षीस. या पद्धतीने ही एक्झाम होत असते. याच्यानंतर MVP याने मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल जे म्हणतात ते काय आहे, तर जसं आपल्या विद्यापीठामधून एमफिल किंवा पीएचडी मिळते आणि त्याच्यासाठी आपल्याला जसं संशोधन करावं लागतं, त्या पद्धतीचं प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये आपलं वेगवेगळं संशोधन आपल्याला मायक्रोसॉफ्टला सबमिट करावं लागतं. त्याचबरोबर तुम्ही सोशल मीडियाच्या दृष्टीतून म्हणजे जसं की युट्यूब असेल, फेसबुक असेल, त्याच्यानंतर इंस्टाग्राम असेल, आणखीन कोणतीही तुमची स्वतःची वेबसाईट असेल, या स्वतःच्या माध्यमातून तुम्ही समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी किती कॉन्ट्रीब्युशन देता आणि तुम्ही याच्या अगोदर किती विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे याच्यावरती MVP डिग्री ही त्याच्यावरती डिपेंड असते. MVP डिग्री हे संशोधन, रिसर्च आणि तुमचं सामाजिक काम या सर्वांच्या वरती त्याचं एक आपल्याला प्रोफाईल बनवून आपलं मायक्रोसॉफ्ट कडे सबमिट करावं लागतं, आणि त्याच्यासाठी एक्झिस्टिंग जे आपले MVPs असतात त्या MVPचं त्याच्यावरती एक सिग्नेचर लागत असतं की हा माणूस कसा आहे, किंवा त्याच्यासाठी मायक्रोसॉफ्टच्या जे आपल्या मुंबईला ऑफिस असेल किंवा पुण्याला ऑफिस असेल त्यांच्याकडून एक त्यांचं हे रेफरन्स लागतो की हा माणूस आणि याने आतापर्यंत काही केलं, काय केलेलं आहे ते. तर या पद्धतीनं आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशालिस्ट पासून ते MVP पर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि ही एवढी जी संधी आहे, मला नाही वाटत की याच्या अगोदर आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याबाबतचं ना ओन्ली इन्स्टिट्यूट वाल्यांना नॉलेज नसेल तर विद्यार्थ्यांना याच्याबाबतची तर कल्पनाच नसेल असं मला वाटतंय. कारण मी ज्या वेळेला या क्षेत्रामध्ये गेलो त्यावेळेला मला म्हणजे कोळेकर नावाचा किंवा मराठी या नावाचा मराठी माणूस हा मी एखादाच आहे की त्याच्यामध्ये गेलो आणि याच्यामधून मला हे मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड ट्रेनर पर्यंत मी पोहोचलेलो आहे. याच्यानंतर आहे की आपल्याला आणखीन कोणत्या करिअर संधी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला काम करता येतं. याच्यामध्ये आहे की अपॉर्च्युनिटीज इन डेटा अनालिसिस. आता अपॉर्च्युनिटीज इन डेटा अनालिसिस मध्ये ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला की जसं मी तुम्हाला सांगितलं की एक्सेल हे एक पॉवरफुल टूल आहे की ज्याच्यामध्ये आपण अनालिसिस करू शकतो. तर हे जे आहे या गोष्टी आपल्याला मला एक आणखीन सांगायचं होतं की जे मायक्रोसॉफ्टचे जे हे आपल्याला कोर्सेस आहेत की जे मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशालिस्ट पासून ते आपल्याला जे MVP पर्यंत घेऊन जातात, त्याच्यासाठी एक वेबसाईट आहे certiport.com. तर certiport.com वरती जाऊन तुम्ही त्याची प्राइस किती आहे, त्याच्यानंतर त्याचं कालावधी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं अनालाइज करू शकता. किंवा जर कोणाला याच्याबद्दल आणखीन काही जरुरी माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला त्या वेबसाईट वरती जर काही समजत नसेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता, मी तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेन करेन. याच्यानंतर मी जाईन की अपॉर्च्युनिटीज इन डेटा अनालिसिस. अपॉर्च्युनिटीज इन डेटा अनालिसिस मध्ये की MIS रिपोर्टिंग, डेटा अनालिसिस किंवा याच्यामध्ये जे प्रेझेंटेशन होतं ते कसं होतं, तर त्याच्यासाठी हे 3 ऍप्लिकेशन्स जे आहेत हे मोस्ट पॉवरफुल म्हणजे आता वर्ल्ड मध्ये चालणारे सर्वात इम्पॉर्टंट आणि पॉवरफुल फंक्शनॅलिटीज आहेत. एक आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल, हे सर्वांना माहित आहे. त्याचबरोबर दुसरं ऍप्लिकेशन आहे पॉवर BI, हे मायक्रोसॉफ्टचंच एक दुसरं पॉवरफुल टूल आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते टेबल्यू. ते टेबल्यू हे जे आहे हे एक आता नवीन डेव्हलपमेंट मध्ये आलेलं एक दुसरं डेटाबेस आणखीन त्याच्यामध्ये डेटा अनालिसिस सॉफ्टवेअर आहे. तर हे जे तुम्हाला कोर्सेस याच्यामध्ये तुमच्या अवेलेबल जवळ असतील तर तिथून करा किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने याचं ट्रेनिंग घेऊ शकता. मी ऑनलाईन ट्रेनिंगला जी सुरुवात केलेली आहे ती 2014 मध्ये केलेली होती. आता आपल्याकडे 2014 आणि हे आजचा जर कालावधी बघितला आपण तर 2014 पासूनच्या आतापर्यंतच्या कालावधीमध्ये या सर्व पद्धतीचं मी ऑनलाईन ट्रेनिंग मी स्वतः घेतलेलं आहे आणि मी स्वतः प्रेझेंट केलेलं आहे, दुसऱ्यांना दिलेलं पण आहे. तर त्याच्यामुळं ऑनलाईन सिस्टम ही एक अशी सिस्टम आहे की जे आपण USA नाही तर कुठल्याही एखाद्या देशामधून इथं बसून आपण दुसरं जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स मधून आपण ट्रेनिंग घेऊ शकतो. फक्त एवढंच आहे की आपल्याला तोटी जी इंग्लिश आहे ती त्यांच्याकडून समजते, अशा भाषेमधला आपला ट्रेनर असावा. आणि अशा ट्रेनरची नावं जर तुम्हाला पाहिजे असतील किंवा जर तुम्हाला वेबसाईट्स पाहिजे असेल तर मी तुम्हाला नक्कीच देईन. याच्यामध्ये
डेटा अनालिसिस मध्ये हे 3 ऍप्लिकेशन जर आपल्याला येत असतील तर कॉर्पोरेट सेक्टर मध्ये तुम्हाला किती म्हणजे लाखाच्या पॅकेज मध्ये तुम्हाला याच्यामध्ये नोकरी मिळू शकते, किंवा माझ्यासारखं तुम्ही ऍज अ ट्रेनर म्हणून तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेल, वर्ड, पॉवर पॉइंट, इंटरनेट, आउटलुक, पॉवर पॉइंट, ऍक्सेस किंवा पॉवर बीआय आणि डब्ल्यू याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ट्रेनिंग म्हणून देऊ शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला, मला आता जर बघायचं झालं तर एका दिवसाचं जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जात असाल आणि कंपनीमध्ये जर तुम्हाला चार्ज करायचं असेल तर कमीत कमी 20,000 रुपये पर डेचं तुम्हाला मानधन याच्यामध्ये मिळू शकतं. 20,000 रुपये पर डेचं. तर तुम्हाला तुमच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे की एखाद्या कंपनीकडे जायचं, कंपनीमध्ये कसं असतं ते ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्युशन असतं की आपल्याला जी कंपनी आहे ती कंपनी नेण्याची, आणण्याची, राहण्याची, खाण्याची सगळी सोय ही कंपनीकडून केली जात असते. याच्यानंतर जी अपॉर्च्युनिटीज आहेत ते अपॉर्च्युनिटीज आहेत अपॉर्च्युनिटीज इन कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. आता कम्प्युटराइज्ड अकाउंटिंग मध्ये ज्या वेळेला आपण बोलत असतो त्यावेळेला खूप विद्यार्थ्यांना किंवा खूप पालकांना असं वाटतं की मला अकाउंटिंग सेक्टर म्हणल्यानंतर फक्त 12वी कॉमर्स किंवा बीकॉम लोकच याच्यामध्ये जाऊ शकतात का? तर असं बिलकुल नाही आहे. माझ्याकडे जो स्टुडंट डेटाबेस याच्या अगोदर जो स्टुडंट येऊन गेलेला आहे तो सायन्स, आर्ट, कॉमर्स या सगळ्या स्ट्रीम्स मधून आलेले आहेत आणि त्यांना आम्ही अकाउंटिंग फील्ड मध्ये व्यवस्थितरित्या प्लेस केलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे तर टॅली एक असं ऍप्लिकेशन आहे की जे इंडिया आणि इंडियाच्या बाहेरच्या 160 कंट्रीज मध्ये सुद्धा ते वापरलं जातं. त्याचबरोबर क्विकबुक एक अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे की जे अमेरिकन कंपनीचं आहे आणि ते सॉफ्टवेअर आता आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते वापरलं जात आहे. टॅली हे अकाउंटिंग सॉफ्टवेअर, मग क्विकबुक का पर्याय आला त्याला, किंवा माग का पर्याय आला, किंवा जोहो पर्याय का आला, किंवा एसएपी का आहे, तर या प्रत्येक वेगवेगळ्या सॉफ्टवेअरची वेगवेगळी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आणि ती अशी आहेत की टॅली जे सॉफ्टवेअर आहे हे टॅली सॉफ्टवेअर आपण डेस्कटॉप बेस्ड यूज करतो. म्हणजे काय आहे की ज्या ठिकाणी तुमचं ते ऍप्लिकेशन आहे त्या ठिकाणीच तुम्ही वापरू शकता, घरी बसून वापरू शकत नाही. परंतु या पॅन्डेमिकच्या कालावधीमध्ये, कोविडच्या कालावधीमध्ये काही लोकांनी क्लाउड बेस्ड सर्व्हिसेस दिल्या. आता तुम्हाला दोन्ही सेक्टर्स मध्ये पण संधी आहेत. काय आहे की तुम्ही 12वी नंतर तुम्ही काय केलं की तुम्ही एक कॉमर्सचे स्टुडंट आहात, आर्टचे स्टुडंट आहात किंवा सायन्सचे स्टुडंट आहात आणि 12वी झाल्याच्या नंतर लगेचच तुम्ही टॅली कोर्सला ऍडमिशन घेतलं. टॅली कोर्सला ऍडमिशन घेण्याबरोबरच तुम्ही जर तुमचा रिझल्ट लागू तोपर्यंत किंवा जी FY ची ऍडमिशन प्रोसेस होई तोपर्यंत तुम्हाला काय होतं तर टॅली तुमचा कोर्स हा कम्प्लीट होतो. 3 महिन्याचा मॅक्सिमम कोर्स आहे तो. तर 3 महिन्यात तुमचं ते टॅली कम्प्लीट होईल आणि त्यावेळेला तुम्हाला काय करता येईल की ज्या वेळेला तुम्ही FY ला ऍडमिशन घेता त्यावेळेला सिनियर कॉलेजेस मोस्ट ऑफ ग्रामीण भागामधली हे सकाळी असतात आणि सकाळच्या वेळेला तुम्ही कॉलेज करू शकता आणि दुपारच्या वेळेला मग तुम्ही एखाद्या तुमच्या जवळच्या एखादं तुमचं किराणा स्टोअर असेल किंवा तुमचं एखादं तिथं वस्त्र भंडारालय असेल किंवा तुमच्या इथं एखादं मेडिकल स्टोअर असेल किंवा एखादी कंपनी असेल, मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल किंवा तुमच्या इथं एखादं सर्व्हिस युनिट असेल, तर अशा युनिटमध्ये जिथं तुमच्याकडे टॅली यूज केलं जातं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टॅली ऑपरेटरचं काम करू शकता आणि तुम्ही FY च्या बरोबरच तुमचं अर्निंग सोर्सेस तुम्ही चालू करू शकता. फक्त टॅलीच नाही आहे तर याच्या अगोदरचे जेवढे पण मी ऍप्लिकेशन तुम्हाला सांगितले, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, आउटलुक, इंटरनेट, त्याच्यानंतर ऍक्सेस असेल आणि आता मी सांगितलेलं टॅली, हे सर्व ऍप्लिकेशन असे ऍप्लिकेशन आहेत की प्रत्येक एखाद्या ऑफिसेस मध्ये यूज केली जाणारी ऍप्लिकेशन आहेत. आणि याचं जर तुम्हाला नॉलेज असेल तर तसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही कॉलेज आणि तुमचं जॉब या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता. आता याच्यामध्ये वेगळं काय आहे तर ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने शिक्षण घेता की तुम्ही ऑफिस आणि कॉलेज ह्या दोन्ही गोष्टी ज्या वेळेला करायला लागतात त्यावेळेला तुम्ही ग्रॅज्युएशन पिरियड पर्यंत जोपर्यंत पोहोचता, ज्याच्यामध्ये की 13वी पासून तुम्ही जे करिअर स्टार्ट केलेलं असतं, ज्या वेळेला तुम्ही ग्रॅज्युएशनला जाता त्यावेळेला फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर असा 3 वर्षाचा तुमचा पर्टिक्युलर एका क्षेत्रामधला एक्सपिरियन्स असतो. त्याचबरोबर ज्या वेळेला तुमची डिग्री कंप्लीट होते त्यावेळेला तुमच्याकडे डिग्रीचं सर्टिफिकेट असतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि तुमचा एक पर्टिक्युलर कोर्स आणि त्याच्यावरती कामावरती असणारी कमांड तुम्हाला जॉबलेस बनवूच शकत नाही. तर याच्यामुळं आपल्याकडे जे प्रेझेंटेशन आहे किंवा जो शिकण्याचा वे आहे त्याचं एक परफेक्ट मॅनेजमेंट जर माझ्याकडे असेल किंवा विद्यार्थ्याकडे असेल किंवा पालकांनी जर त्याला तसं घडवलं तर त्या पद्धतीने जर तुम्ही अशा पद्धतीने जर प्लॅन केला तर एक प्लेन ग्रॅज्युएट मुलगा जो ग्रॅज्युएशन झाल्यानंतर म्हणतो की मला नोकरीची संधी उपलब्ध नाही आहे, तर असं तुम्हाला त्याच्या पुढे म्हणण्याची काही कोणाची हिंमत होणार नाही. की कारण एखाद्या विद्यार्थ्याकडे जर मी सांगितल्या पद्धतीने त्यानं प्लॅन केला की एखादा ऑप्शनल कोर्स केला, प्रोफेशनल कोर्स केला
आणि त्या कोर्सेसनुसार त्यांनी काम करत करत जर त्यांना FY, SY आणि TY कंप्लीट केली आणि डिग्री सर्टिफिकेट, वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतर जर कुठल्या मोठ्या करिअरला जर तो जाणार असेल किंवा एखाद्या कोणत्याही जर मोठ्या मेट्रो सिटीज मध्ये जर जाणार असेल तर त्याच्यासाठी करिअर जो अपॉर्च्युनिटी आहे ती त्याच्याकडे बिलकुल एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं जातं. त्याच्यामुळं टॅली असेल, क्विकबुक हे अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे आणि हे क्लाउड बेस असल्यामुळं म्हणजेच काय तर तुम्ही कुठूनही बसून कुठेही डेटाबेस त्याचा तुम्ही ऑपरेटिंग करू शकता. त्याचबरोबर मार्ग ERP हे एक ERP सॉफ्टवेअर आहे की म्हणजे तुम्हाला टॅलीच हे एक सॉफ्टवेअर आहे असं वाटलं नाही पाहिजे किंवा टॅलीच हे वापरलं जातं असं नाहीये. प्रत्येक ठिकाणी टॅलीच वापरलं जात नाही. तर त्याच्यासाठी क्विकबुक, मार्ग, जोहो आणि SAP. आता SAP मध्ये खूप काही त्याच्यामध्ये सिस्टीम आहेत की जसं मी आता तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये असं आहे की ज्या वेळेला तुम्ही करिअर मध्ये जाता त्यावेळेला मला मी आज करिअर वाटा असं सांगत होतो की जे माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि माझ्याकडे पैसे नाहीयेत तर मी कमवून शिकतोय या पद्धतीने मी आजच्या अलीकडचे म्हणजे जे मांडणी केलेली आहे ते त्या पद्धतीने केलेली आहे. टॅली, क्विकबुक, मार्ग आणि जोहो हे कमी खर्चातले आणि म्हणजे 2-4 महिन्यामध्ये होणारे कोर्सेस आहेत. परंतु SAP असा एक टूल आहे की ज्याच्यामध्ये त्याची जी पॅकेज कॅपॅसिटी आहे ती पॅकेज कॅपॅसिटी लॅक्स मध्ये जाते. म्हणजे स्टार्ट होत असतानाच 4 लाखापासून स्टार्ट होतो त्याचा वर्षाला आणि त्याच्यामध्ये जे त्याचे सोर्सेस आहेत की त्याच्यामध्ये जर SAP मध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर ह्युमन रिसोर्स म्हणजे HR मध्ये आहे. त्याच्यानंतर प्रोडक्शन प्लॅनिंग PL त्याच्यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. त्याच्यानंतर मटेरियल मॅनेजमेंट MM हे आहे. त्याच्यानंतर फिनान्शियल सप्लाय चेन मॅनेजमेंट त्याच्यामधून तुम्ही SAP करू शकता. त्याच्यानंतर फिनान्शियल अकाउंटिंग अँड कंट्रोलिंग म्हणजे SAP FICO असे वेगवेगळे त्याच्यामध्ये मॉड्यूल्स आहेत आणि त्या मॉड्यूल जेवढे तुम्ही मॉड्यूल शिकाल त्याच्या पद्धतीने तुम्हाला त्याचं काय मिळतं एक याच्यामध्ये पॅकेज मिळत राहतात. आता हे झालं नोकरी आणि पॅकेजेसच्या बाबतचं. जर तुम्हाला याच्यामध्ये व्यवसाय म्हणून बघायचं असेल तर तुम्ही कसं बघू शकता तर तुम्हाला दोन्ही गोष्टींनी मी आज सांगतोय की तुम्ही करिअर पण करू शकता, नोकरी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जर व्यवसाय म्हणून बघायचा असेल तर तुम्ही व्यवसाय पण बघू शकता. जर तुमचं बेसिक क्वालिफिकेशन 12वी असेल तर 12वी असल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या सॉफ्टवेअरची पार्टनरशिप घेऊ शकता आणि पार्टनरशिप घेतल्यामुळे काय होतं की तुमच्या आजूबाजूला जो MIDC एरिया असेल तो MIDC एरियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट, सर्व्हिसेस युनिट किंवा कोणतीही युनिट तुमच्या साईडला असतील आणि आता GST आल्यामुळे प्रत्येक दुकानाला, प्रत्येक व्यवसायाला अकाउंटिंग मेंटेन करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही टॅली सॉफ्टवेअर विकण्याची एखादी पार्टनरशिप स्टार्ट करू शकता टॅली बरोबर जाऊन. क्विकबुक विकण्यासाठी तुम्ही त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करू शकता. मार्ग विकण्यासाठी मार्गची पार्टनरशिप घेऊ शकता. जोहो विकण्यासाठी जोहोची पार्टनरशिप घेऊ शकता. SAP फक्त घेण्यासाठी तुम्हाला हाय लेवलचा बिझनेस प्रोफाईल तुम्हाला दाखवावं लागतं आणि त्याच्यानंतरच तुम्ही SAP बरोबर एक मायग्रेशन पार्टनर म्हणून होऊ शकता. परंतु जे अलीकडचे जे 4 जे अपॉर्च्युनिटीज आहेत ते तुम्हाला एक नोकरीच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर तुम्हाला एक व्यावसायिक दृष्टिकोनातून ह्या दोन्ही संधी तुम्हाला याच्यामध्ये जसं तुम्हाला मी सांगितलं की मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे तर मायक्रोसॉफ्टची ऑफिसची सुद्धा तुम्ही एक फ्रँचायझी घेऊ शकता, पार्टनर होऊ शकता की त्याच्यामधून तुम्ही ऑफिसेसना मायक्रोसॉफ्टचे लायसन्स विकू शकता. तर या दोन्ही टाईपच्या ज्या संधी आहेत की म्हणजे तुम्ही एक व्यावसायिक पण बना आणि त्याचबरोबर तुम्हाला व्यावसायिक नाही बनता येत तर तुम्ही त्याच्यामधून त्याचे कोर्सेस करून तुम्ही एक एम्प्लॉई चांगल्या पद्धतीचा स्किल्ड एम्प्लॉई जर बनायचं असेल तर त्याच्यासाठी ह्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आता याच्यानंतर आहे की अपॉर्च्युनिटीज इन ग्राफिक डिझाईन. जर तुम्हाला ग्राफिक डिझाईन म्हणजे काय तर आता मी भरपूर ठिकाणी बघत असतो की आपल्याकडची मुलं ही खूप क्रिएटिव्ह आहेत की ग्रामीण भागातली लोक ज्या वेळेला मी फेसबुक, व्हॉट्सअप आणखीन खूप याच्या अगोदर जे टिकटॉक वगैरे होतं त्या दृष्टिकोनातून मी ज्या सोशल मीडिया साइट्स वरती ज्या वेळेला बघत होतो त्यावेळेला त्यांनी जे व्हिडिओ तयार केलेले किंवा त्याचं जे एडिटिंग आहे ते परंतु हे लोक करतात एडिटिंग परंतु करतात कोणाचं तर एखाद्या राजकीय नेत्याचं. परंतु त्या राजकीय नेत्याचा काय फायदा तर करून घ्या. तर तो फायदा कसा करता येईल मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये आज या अलीकडे मी बघत आलो की जर तुम्ही संकष्टी असेल तर संकष्टीची सुद्धा तुम्ही हार्दिक शुभेच्छा म्हणून टाकता. एकादशी असेल तरी हार्दिक शुभेच्छा म्हणून टाकता.
कोणाचा बर्थडे असेल तर हार्दिक शुभेच्छा म्हणून टाकता. तर अशा पद्धतीचे जे पोस्टर बनवता, बॅनर बनवता, याच्यानंतर जे व्हिडिओ बनवता, तर अशा पद्धतीचं जर तुम्ही काय केलं, की तुमच्या गल्लीबोळातले जेवढे पण काही नेते असतील त्या नेत्यांना सांगा, की वर्षाला एक मला ₹5,000 दे, तुझ्या आलेले सगळे जे काही बर्थडे असतील ते सगळे मी करून टाकेन. तर अशा पद्धतीचं जर तुम्ही म्हणजे एक कोर्स तुम्ही 12वी नंतर करा, 12वी चालू असताना करा किंवा ग्रॅज्युएशन पिरियडच्या मध्ये करा आणि त्यावेळेला तुम्ही काय करा, की अशा पद्धतीचं जर तुम्ही मॅनेज केलं, की तुम्ही एका प्रत्येक नेत्याला जाऊन भेटा, की तुझं मी डिजिटल मार्केटिंग मी करतो. तुला फेमस करायचं ना WhatsAppवरती, तुला फेमस करायचं नाही Facebookवरती, तुला सोशल मीडियावरती एव्हरी ठिकाणी. जर तुम्हाला फेमस करायचं असेल, तर तुम्ही माझ्याकडे काम द्या. मी तुमचं म्हणजे त्याच्यामध्ये बॅनर बनवेन, तुमचं पोस्टर बनवेन, तुमच्या बाबतचं लिखाण असेल तर लिखाण करेन. त्याच्यानंतर तुमच्याबद्दलचे व्हिडिओ तयार करेन. त्या सगळ्या गोष्टी एक अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही याच्याकडे बघा आणि तुम्ही याच्यातून ज्या वेळेला शिकाल, अशा गोष्टी तुम्ही याच्यातून तयार करायला लागाल, तरच तुमच्या सोशल मीडियाचा सर्वाधिक आणि चांगला उपयोग तुम्ही तुमच्या करिअरसाठी करताय आणि त्याचबरोबर तुमचा एक व्यावसायिक दृष्टिकोन याच्यातून दिसून येईल आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये वाटचाल करू शकता. तर कोरल ड्रा काय आहे? तर कोरल ड्रा ज्या वेळेला तुम्ही यूज करता, तर हे बुक मेंटेनिंग, डीटीपी वर्क वगैरे जे म्हणतो, मॅगझिन किंवा बुक्स पब्लिशिंगसाठी किंवा अट्रॅक्टिव्ह डिझाईन्स तयार करण्यासाठी, फोटोशॉप फोटो आपण जो काढलेला असतो तो फोटो एडिट करणं, पेंटिंग तयार करणं, इलस्ट्रेटर, इन डिझाईन ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येत असतात. याच्यानंतर दुसरी एक अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये आहे, की Adobe XD. आता ज्या वेळेला तुम्हाला एक Facebook हे ऍप्लिकेशन दिसतं, WhatsApp एक ऍप्लिकेशन दिसतं, Twitter दिसतं, LinkedIn दिसतं, ह्या ज्या वेळेला कोणतंही वेबसाईट किंवा कोणतंही ऍप्लिकेशन तयार होतं, त्यावेळेला त्याचं एक डिझाइन बनलं जातं. जसं की तुम्ही एखादं घर बांधता आणि घर बांधण्याच्या अगोदर घर कसं असावं याच्यासाठी काय करतो आपण, एखाद्या इंजिनिअरकडे जातो आणि त्याचं स्ट्रक्चर काढतो आणि त्याला म्हणतो आपण 3D दिसलं पाहिजे, की मला किचन कुठं असलं पाहिजे, माझं बेडरूम कुठं असलं पाहिजे. या गोष्टी ज्या जशा डिफाईन केल्या जातात, त्या पद्धतीचं Adobe XD मध्ये सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशनचं डिझाइन तयार केलं जातं आणि त्याला म्हणजे ते कशा पद्धतीने तयार केलं जातं, तर UI आणि UX म्हटलं जातं आणि त्याला UI आणि UX म्हणजे काय, तर UI म्हणजे युजर इंटरफेस आणि UX म्हणजे युजर एक्सपिरियन्स. तर ह्या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन म्हणजे Adobe XD आहे. आता हे कशा पद्धतीने आणि कोणासाठी उपयुक्त आहे, तर Adobe XD ज्या लोकांना कोणाचा एखादी नवीन अशी कल्पना सुचते, की ज्याच्यामध्ये मी एक असं सॉफ्टवेअर तयार केलं पाहिजे, मी एक असं ऍप्लिकेशन तयार केलं पाहिजे, की जे अशा पद्धतीने चाललं पाहिजे, त्याचा फ्लो कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्या ठिकाणी काय असलं पाहिजे, अशा गोष्टी ज्या असतात त्या Adobe XD मधून आपल्याला मिळत राहतात. त्याच्याबरोबर प्रीमियर प्रो हे जे आहे, हे आहे की व्हिडिओ एडिटिंगसाठी. आता व्हिडिओ एडिटिंग म्हणजे काय, तर ज्या वेळेला तुम्ही मोर दॅन 2 व्हिडिओज एकत्र आणता आणि त्या एकत्र व्हिडिओना आणून त्याच्यामध्ये साऊंड इफेक्ट, त्याच्यानंतर त्याचे ग्राफिक इफेक्ट, त्याच्यानंतर ते कसं दिसलं पाहिजे, कलर इफेक्ट्स असतात. ह्या सगळ्या पद्धतीचे जे इफेक्ट आहेत, ते इफेक्ट आपल्याला प्रीमियर प्रो किंवा व्हिडिओ एडिटिंग या सॉफ्टवेअर्स मधून देता येतात आणि याच्यासाठी तुम्ही 2 पद्धतीनं काय करू शकता, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करियर करू शकता आणि ते म्हणजे एक जॉब अपॉर्च्युनिटीज बघून आणि एक म्हणजे तुम्ही व्यवसाय दृष्टिकोनातून. तर या दोन्ही अपॉर्च्युनिटीज आहेत. शिकत शिकत शिका, शिकत शिकत कमवा, कमवत कमवत शिका. या दोन्ही गोष्टी तुम्हाला याच्यातून म्हणता येतील. याच्यानंतर जर बघायचं झालं, तर जसं मी तुम्हाला आता सांगितलं, की या ग्राफिक डिझाइन मी बनवलं, एखादा व्हिडिओ मी बनवलं, एखादा साउंड एडिट केला मी. त्याच्यानंतर माझ्याकडे एखादा प्रॉडक्ट आहे किंवा माझ्याकडे एखादं ॲप्लिकेशन आहे. तर त्या ॲप्लिकेशनला मला जगाबरोबर कसं शेअर करता येईल? तर मला त्या जगाबरोबर शेअर करता आलं पाहिजे, तरच त्या माझा नॉलेजचा फायदा आहे. आणि या नॉलेजचा जर मला ते जगाबरोबर शेअर नाही करता आलं, तर त्या माझ्या नॉलेजचा काही फायदा माझ्या व्यावसायिक दृष्टिकोनातून किंवा माझ्या करिअरच्या दृष्टिकोनातून तो नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय आहे, की सर्वप्रथम जर आपल्याला बघायचं झालं, की वेबसाईट आहे किंवा ॲप्लिकेशन आहे. आता वेबसाईट आणि ॲप्लिकेशन या दोन्ही गोष्टी दोन्ही अर्थाने घेता येतात. एक तर मला ते बनवायला शिकलं पाहिजे किंवा ते मला वापरायला शिकलं पाहिजे. वेबसाईट जी आहे ती बनवता आली पाहिजे. तर बनवण्यासाठी मला वेब डेव्हलपमेंट किंवा माझ्याकडे जे वर्डप्रेस आहे किंवा माझ्याकडे जे रेडी वेबसाईट असतात, त्याच्यामध्ये जे टेम्पलेट्स असतात, त्या टेम्पलेट्सला कसं आपण ऑन घेतलं पाहिजे. तर या गोष्टी आपल्याला वेबसाईट्स आणि ॲप्लिकेशन्स मधून आपल्याला जाणता येतील. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 2 संधी आहेत. एक तर तुम्ही वेबसाईट बनवायचं किंवा ॲप्लिकेशन बनवायचं ट्रेनिंग घेऊ शकता किंवा ते ट्रेनिंग घेऊन तुम्ही नोकरी करू शकता किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता, की वेबसाईट आणि ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. याच्यानंतर दुसरा जो पार्ट येतो, की त्या वेबसाईट आणि ॲप्लिकेशन्स वापरून त्याच्यावरती दुसऱ्या कोणा कंपनीचं तुम्ही मार्केटिंग करू शकता. दॅट इज कॉल्ड ॲज द डिजिटल मार्केटिंग.
तर या पद्धतीनं म्हणजे दोन्ही जेवढे पण मी आता इथं मांडलेले जेवढे पण कोर्सेस आहेत ते डबल मिनिंग मध्ये येतात. एक तुम्ही तुमच्या व्यवसाय दृष्टिकोनातून बघा किंवा तुमच्या एक जॉब ऑपॉर्च्युनिटी दृष्टिकोनातून बघा. दुसरी गोष्ट आहे ई कॉमर्स. आता ई कॉमर्स म्हटल्यानंतर काय असतं ई कॉमर्स? आज आपण प्रत्येक ग्रामीण भागातला माणूस मी बघतो की Amazon, फ्लिपकार्ट, स्विगी, झोमॅटो या प्रत्येक वेबसाईटला बघतो आणि त्याच्यावरून ऑर्डर करत असतात. आणि मला माहिती आहे की त्या प्रत्येकाला माहिती झालंय की मी जर इथं ऑर्डर दिली तर माझ्या घरापर्यंत येऊन पोहोचतं. परंतु आपण अशा काही दृष्टिकोनातून त्याला बघू शकतो की माझ्याकडे जे समजा एखाद्या व्यक्तीचं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलला आज पेंडेमिक असल्यामुळं आज हा जो कोविडचा काळ असल्यामुळं प्रत्यक्ष हॉटेल चालू नाही आहेत आणि प्रत्यक्ष हॉटेल चालू नसल्यामुळं आम्हाला ते हॉटेल बंद करण्याची वेळ आलेली आहे आणि आमचं अर्थार्जन होत नाहीये. परंतु आमच्या इकडच्या व्यक्तींना हे माहित असलं पाहिजे की जर मी ते स्विगी, झोमॅटो अशा ई कॉमर्सच्या प्लॅटफॉर्म बरोबर माझं हॉटेल जोडलं, माझा व्यवसाय जोडला, तर मला घरी येऊन माझ्याकडून ते पार्सल घेऊन जातात आणि त्याच्यामुळे माझा बिझनेस उभारू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ई कॉमर्स वेबसाईटचा स्वतःचा प्लॅटफॉर्म तयार करू शकतो किंवा असलेल्या अवेलेबल असलेल्या वेबसाईट्स बरोबर ई कॉमर्स बरोबर जाऊन तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकता. ओके. याच्यानंतर येतं तो आहे की कंटेंट मार्केटिंग. आता कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय, की ज्या वेळेला आपण बघतो की एखादा नेता बोलत असतो त्यावेळेला त्या नेत्याचं डोकं एवढं नसतं की तो त्याचं बोलू शकतो. त्याच्यासाठी त्याला फीडिंग करण्यासाठी एखादा पाठीमागे त्यांचा पर्सनल असिस्टंट असतो आणि तो पर्सनल असिस्टंट त्यांना ज्या वेळेला लिहून देतो त्यावेळेलाच तो बोलू शकतो. त्या पद्धतीचं कंटेंट मार्केटिंग म्हणजे हे गोष्ट आहे की नेमकं मार्केटमध्ये कस्टमरला, ग्राहकाला काय पाहिजे त्याचं अनालिसिस करणं, त्याला लिहिणं, ते ऍडव्हर्टाइज वरती छापणं किंवा तुमच्या बोलण्यातून ते आणणं आणि ते लिखाणाचं जे काम आहे त्याला कंटेंट रायटर असं म्हणतात. आणि कंटेंट रायटर या क्षेत्रामध्ये सुद्धा आज खूप मोठा वॅकंट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय असलं पाहिजे, तर त्याच्यासाठी तुमचं लिखाण आणि बोलणी आणि तुमच्या थिंकिंग पॉवर याच्यावरती तुमचं प्राधान्य असलं पाहिजे. आणि या गोष्टीवरती जर तुम्ही त्याच्यावरती जर लक्ष दिलं तर कंटेंट मार्केटिंग आणि कंटेंट रायटर या पद्धतीमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या काम करू शकता. आता हे झालं कंटेंट रायटिंग. कंटेंट रायटिंग हे रायटिंग करतो आणि कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय, तर त्या रायटिंग केलेल्या गोष्टीला तुम्ही प्रेझेंट कसं करता, म्हणजे सोशल मीडियात असेल किंवा अन्य कोणत्याही प्लॅटफॉर्म मध्ये असेल. म्हणजे जसं की तुम्हाला टीव्ही वरची ऍड जर तुम्ही 2 सेकंदाची जर बघितली तर आपल्याला वाटतं की यार हा असं काय असलं पाहिजे. किंवा तुम्ही कोणत्याही एखादी जे ऍडव्हर्टाइज येते युट्यूब वरती ज्या वेळेला तुम्ही एखादा व्हिडिओ बघत असता त्यावेळेला मध्येच एखादी ऍड येते आणि त्यावेळेला वाटतं की हा असं काय असलं पाहिजे. तर जे तुमचा म्हणजे एखादं 2 तासाचं भाषण ऐकण्यापेक्षा जे त्याला 30 सेकंद किंवा 10 सेकंद किंवा 5 सेकंदामध्ये जर कन्व्हर्ट करायचं असेल, दॅट इज कॉल्ड ॲज कंटेंट रायटर अँड कंटेंट मार्केटिंग. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला तुमच्या एक करिअर संधी म्हणजे तुमच्या नोकरीसाठी किंवा तुम्ही दुसऱ्यांना लिहून देऊ शकता ॲज अ बिझनेसमॅन. याच्यानंतर येतं ग्राफिक्स, यूआय अँड यूएक्स. आताच मी तुम्हाला Adobe XD च्या बाबत बोललो आणि तेच होतं की यूआय अँड XD म्हणजे तुमच्याकडे असा काही प्लॅटफॉर्म तयार केला पाहिजे तुम्ही की त्याच्यामध्ये युजर इंटरफेस आणि युजर एक्सपिरियन्स हा तुम्हाला व्यवस्थित दिसला पाहिजे आणि तो माणसाला वापरत असताना कोणतीही अडचण आली नाही पाहिजे. आता मला सांगा की मी तुम्हाला हे एवढ्या बाबतचं जे बोलतोय, मी तुम्हाला काय व्हॉट्सअप बद्दलचं ट्रेनिंग दिलंय का? नाही दिलं. फेसबुक बद्दलचं ट्रेनिंग दिलंय का? नाही दिलं. किंवा अन्य कोणत्या वेबसाईट सोशल मीडियाचं ट्रेनिंग तुम्ही घेतलेलं नाही तरी तुम्ही सुद्धा ते वापरू शकता. याचा मीनिंग आहे की त्याचा यूआय आणि यूएक्स अशा पद्धतीने बनवलेला आहे की जो कोणीही व्यक्ती त्याला एक्सपिरियन्स हँडल म्हणजे एकदम एवढ्या इझिली तो वापरू शकतो. आणि अशा पद्धतीची जर तुमची ऍप्लिकेशन्स आणि तुमच्या वेबसाईट्स असतील तर त्याच्यावरती ज्यादा लोक प्रेफरन्स करतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला तिथं येण्यासाठी भाग पडतात. याच्यानंतर आहे की तुम्ही जसं आता मी तुम्हाला सांगितलं की ग्राफिक डिझाईन मधला दुसरा पार्ट म्हणजे की व्हिडिओ. आता व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवत असताना कशा टाईपचे असावेत, त्याच्यामध्ये जसं की हे व्हिडिओ आता का आला इथं कंटेंट, तर तुम्हाला जर एखादा युट्यूबर किंवा एखादा इन्फ्लुएन्सर व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचा व्हिडिओ जो आहे तो कसा बनवला पाहिजे, त्याचं कंटेंट काय असलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्या टाईपनी बोललं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत असतात. त्याच्यामध्ये इफेक्ट्स कसे असले पाहिजेत किंवा हे गोष्ट झाली की तुम्ही स्वतः एक बिझनेसमॅन आहात आणि त्या दृष्टिकोनातून किंवा तुम्हाला असं करायचं की मी एक एडिटर आहे आणि एडिटरच्या दृष्टिकोनातून जर मला दुसऱ्याला कोणाला तयार करून द्यायचं असेल तर एक चांगला एडिटर म्हणून जर मला काम करायचं असेल तरी सुद्धा मला ते व्हिडिओ आणि ते डिजिटल मार्केटिंगच्या स्वरूपामध्ये येत राहतं.
याच्यानंतर दुसरी गोष्ट येते SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला ही छोटी गोष्ट नाही आहे की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. आता सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये एखादी कंपनी ज्या वेळेला तुम्ही कोणाचंही युट्यूब किंवा गुगल वरती जाऊन सर्च मारता आणि ज्या वेळेला पहिला रिझल्ट येतो, तो पहिला रिझल्ट म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये येण्यासाठी ज्या काही कंपन्या डिजिटल मार्केटिंग वरती खर्च करतात किंवा जेवढी लोक, आता त्याचा एक सिंपल रूल आहे की जेवढी जास्त लोक तुम्हाला सर्च करतील तेवढ्यावरती तुमचं नाव येत राहील. हा त्याचा एक सिंपल रूल आहे. परंतु काही लोक बॉट सिस्टमने, आता बॉट सिस्टम म्हणजे काय की ज्या वेळेला तुम्ही लुडो खेळता, त्याच्यानंतर तुम्ही कोणतीही एखादी कम्प्युटरवरती गेम खेळता, त्यावेळेला तुमच्या बरोबर एखादा सहकारी नाहीये खेळण्यासाठी, तर तुम्ही काय करता, कम्प्युटर बॉट यूज करता. किंवा अशा पद्धतीचं जे आहे तर त्या बॉट सिस्टमनी काय केलं जातं, ऑटोमॅटिक त्याच्यावरती लाईक करणं, कमेंट्स करणं, त्याला व्ह्यूज करणं, या गोष्टी केल्या जातात आणि त्यांना सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मधून वरती आणलं जातं आणि तुमची कंपनी हे हाय प्रोफाईल वरती आणि वरती दिसू शकते. हे काम करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग हे जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही स्वतःचा बिझनेस किंवा एखाद्या कंपनीमध्ये त्या डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी ऍज अ एम्प्लॉई म्हणून जॉईन होऊ शकता. याच्यानंतर आहे की सोशल मीडिया. आता सोशल मीडियामध्ये काय आहे की सोशल मीडियामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही कोणतेही एखादा व्हिडिओ बनवला असेल, एखादं तुमचं पेंटिंग असेल, तुम्ही गायन करत असाल, तुम्ही नृत्य करत असाल, तर तुमची कुकिंग करत असाल तुम्ही किंवा अन्य कोणत्याही टाईप मध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्या पद्धतीनं त्या सोशल मीडियावरती त्याला व्हायरल करा. जेवढे तुमचे फॉलोअर्स, लाईक्स, कमेंट्स या गोष्टी येतात आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला काय होतं, त्याच्यामध्ये अर्निंग सोर्सेस पण त्याच्यामध्ये मिळू शकतात. जसं की युट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. याच्यानंतर भरपूर अशा वेबसाईट्स आहेत की ज्याच्यामधून तुम्हाला हे सोशल मीडिया साईट मधून हे कळू शकतं. आता दुसरं हे झालं की मी स्वतः हे करायचं असेल तर, किंवा एखाद्या कंपनीला मला सोशल मीडियामध्ये जर वरती आणायचं असेल तर त्याच्यासाठी ऍज अ डिजिटल कन्सल्टंट म्हणून मी त्यांच्याकडून पैसे घेऊ शकतो. म्हणजे दोन्ही टाईप मधून मी ऑलवेज तुम्हाला सांगतो की या दोन्ही टाईप मधून तुम्हाला या करिअर संधी आहेत. याच्यानंतर ऑनलाईन सेल्स आहेत. आता ऑनलाईन सेल्स मध्ये काय असतं, तर मला समजा मला एखाद्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि त्याच्याकडून मला घड्याळ मिळतात किंवा आज मी खूप लोकांचे स्टेटस बघतो की त्याच्यामध्ये त्यांनी कपडे, त्याच्यानंतर सौंदर्य प्रसाधनाच्या गोष्टी, त्याच्यानंतर डिजिटल वॉच, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्टेटस वरती दिसत असतात. आता हे झालं ऑनलाईन सेलिंग. याच्यामध्ये काय येतं की तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा की मी काय करतो, तर त्याच्यानंतर जे तुमचे व्ह्युअर्स आहेत, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कोणाकडे सेव्ह आहे, त्या लोकांना काय होतं ते दिसतं आणि ते तुमच्याकडून इन्क्वायरी करून ते विकत घेऊ शकतात. याच्यानंतर त्याला व्हायरल करू शकता तुम्ही. म्हणजे जर तुमचं कंटेंट आवडलं तर ती लोक तुम्हाला स्वतःला व्हायरल करण्याची गरज नाही, तर ते ऑटोमॅटिक व्हायरल होतं आणि या सर्वांचा मिळून तुमचा ब्रँड बनतो. आणि तुमचं काय असलं पाहिजे, एक ब्रँडिंग म्हणून तुमचं नाव तुमच्या एक स्पेसिफिक वर्ड मध्ये तुमचं ते आलं पाहिजे. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आपण काय करतो, तर एक डिजिटल मार्केटिंग ऍज अ डिजिटल कोच याच्यामध्ये आपण हे करिअर असं पद्धतीने आपण करू शकतो. एक एम्प्लॉई असेल किंवा एक एंटरप्रेनर असेल तर या पद्धतीने आपण करू शकतो. याच्यानंतर काय आहे की अपॉर्च्युनिटीज इन हार्डवेअर. आता हार्डवेअर मध्ये म्हटल्यानंतर काय येतं, तर कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, प्रिंटर असेल, झेरॉक्स मशीन असेल, याची जी हार्डवेअरची कामं असतात, म्हणजे जर बंद पडला असेल किंवा काय झालं असेल तर त्याच्या हार्डवेअरची कामं जे असतात ते रिपेअर अँड मेंटेनन्स जो असतो त्याच्यासाठी आपण एएमसीज घेऊ शकतो. याच्यामध्ये कॉर्पोरेट ऑफिसेस असतील, सरकारी ऑफिसेस असतील, खाजगी कंपन्या असतील किंवा कोणाचं दुकान असेल त्याच्यामध्ये कम्प्युटर वापरला जात असेल, कोणाच्या घरात कम्प्युटर असेल त्याचं कम्प्युटर वापरला जात असेल, तर एक तुम्ही छोटासा कोर्स एक 5 ते 6 महिन्याचा हार्डवेअर अँड कम्प्युटर याच्यामध्ये जर केला तर तुम्हाला त्याच्यामधून एक मस्तपैकी अर्निंग सोर्स तुमच्या साईडच्या म्हणजे तुमच्या जिथं राहता त्या याच्यामध्येच तुम्हाला याच्यावरती काय करू शकता, तुम्ही एक अर्निंग सोर्स कमावू शकता. आता हे प्रिंटिंग वगैरे ह्या गोष्टी झाल्याच्या नंतर तुम्हाला मोबाईल आज प्रत्येक लहान मुलाच्या हातात आणि प्रत्येक एका घरामध्ये कमीत कमी 3 ते 4 मोबाईल आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्याच्यामध्ये त्याचा रिपेअर अँड मेंटेनन्स असेल किंवा त्याच्या ऍक्सेसरीज असतील, या गोष्टी जर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवल्या आणि तुम्ही होलसेलर आणून जर तुम्ही रिटेलरचं वर्किंग करत असाल तर या गोष्टी सुद्धा आज तुम्हाला फायदेशीर आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ऍज अ बिझनेसमॅन करिअर करू शकता. म्हणजे तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तर तुमच्या कॉलेज मित्रांना द्या. तुम्ही वर्किंग मध्ये असाल तर तुमच्या जे कलिग्स असतात ते असतात. आजकाल मी मुंबईमध्ये बघतो की मुंबईमध्ये भरपूर अशी लोक आहेत की जे काम सुट्टी करून येत असताना लोकल मधून फिरून विकत असतात.
तर अशा गोष्टी आहेत की ज्या वेळेला तुम्ही एखादा कंपनीमध्ये ज्या वेळेला नोकरी करता, त्याचबरोबर तुम्ही ॲज अ ट्रेनर म्हणून काम करू शकता, ॲज अ तुम्ही युट्यूबर म्हणून काम करू शकता, ॲज अ डिजिटल मार्केटिंग एजन्सीज म्हणून काम करू शकता, त्याचबरोबर तुम्ही ॲज अ हार्डवेअर याच्यामध्ये काम करू शकता, किंवा तुम्ही मोबाईल रिपेअरिंग फावल्या वेळामध्ये तुम्ही करू शकता. याच्यानंतर जो नवीन एक ट्रेंड आहे की आजकाल मार्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी जावा तुम्ही, प्रत्येक भाजीपाल्यावाल्याकडे सुद्धा स्वायपिंग मशीन हे एक नवीन प्रकार आलेला आहे आणि आपण ते सर्व ठिकाणी बघतोय. आज Google पे आणि फोन पे वगैरे आहेच आहे, परंतु स्वायपिंग मशीन सुद्धा कुठे गेलेले नाहीयेत. तर स्वायपिंग मशीन रिपेअर अँड मेंटेनन्सचा जर तुम्ही मेंटेनन्स करण्यासाठीचा जो हार्डवेअरचा कोर्स आहे, तो जरी तुम्ही केला, तरी सुद्धा तुम्हाला अर्निंग अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. आणि या पद्धतीचं जर तुम्ही करत असाल, तरी सुद्धा त्याच्यामधून सुद्धा आपल्याला अर्निंग करता येतं आणि त्या पद्धतीचे आपण आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल असेल तर आपल्याला ते केले पाहिजेत. याच्यानंतर सीसीटीव्ही हा एक आपण सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून प्रत्येक एरियामध्ये आज जर कोणाला म्हटलं की तुम्ही घर कुठे घेताय तर तिथे सांगितलं जातं की आमच्याकडे सीसीटीव्ही असला पाहिजे, तिथं लिफ्ट असली पाहिजे, तिथं सिक्युरिटी गार्ड असला पाहिजे. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. तर मग प्रत्येक घरामध्ये सीसीटीव्ही आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, या दृष्टिकोनातून एक सीसीटीव्ही कॅमेराचं जर तुम्ही रिपेअर अँड मेंटेनन्स असेल, इन्स्टॉलेशन असेल किंवा त्याचं नेटवर्किंग असेल, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला तिथं संधी अवेलेबल आहेत आणि त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये ऍज अ एम्प्लॉई पहिल्यांदा मी सर्वच ठिकाणी म्हणत नाही की व्यवसायच चालू करा. तर सर्वात पहिला तुम्हाला जे करिअर आहे तुमचं ऍज अ एम्प्लॉई करून त्याच्यामधून तुमचा एक्सपिरियन्स घेऊन आणि त्याच्यानंतर तुमचं ते ऍज अ बिझनेसमॅन ऍज अ करिअर सुरू करू शकता. याच्यानंतर जर बघितलं आपण तर अपॉर्च्युनिटीज इन नेटवर्किंग. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे सीसीटीव्ही आहेत, त्याच्यानंतर तुमच्याकडे अन्य कोणत्या गोष्टी आहेत, परंतु तुमच्याकडे त्याला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी नॉलेज नसेल किंवा तुमच्याकडे तसा इंजिनियर नसेल, तर ते नॉलेज जे आहे किंवा ते सीसीटीव्ही आहे किंवा अन्य कोणत्या गोष्टी आहेत, तर ते तुम्हाला फेल आहे. तुमच्याकडे कम्प्युटर नॉलेज आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु माझा या ऑफिस मधला बसलेल्या माणसाला माझा डेटाबेस दुसऱ्या ऑफिस मध्ये बसलेल्या माणसाला दिसला पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज अ नेटवर्किंग. आणि हे नेटवर्किंग सुद्धा तुम्हाला तेवढ्याच दृष्टिकोनातून आलं पाहिजे, जेवढं हार्डवेअर, सॉफ्टवेअर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तेवढ्याच पद्धतीचं नेटवर्किंग मध्ये सुद्धा आपल्याला करिअर आहे. त्याच्यामध्ये लॅन एरिया नेटवर्क आहे, वाईड एरिया नेटवर्क्स आहेत, मेट्रोपॉलिटन नेटवर्क एरिया नेटवर्क्स आहेत, कॅम्पस एरिया नेटवर्क्स आहेत, होम एरिया नेटवर्क्स आहेत. ह्या सगळ्या नेटवर्क सिस्टम असतानाच म्हणजे लॅन एरिया नेटवर्क म्हणजे काय, एकाच ऑफिसेसमध्ये विविध कम्प्युटर एकाच केबलनी एका हब बरोबर जोडलेले असतात. अशा पद्धतीचं नेटवर्क म्हणजे लॅन नेटवर्किंग. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे कोर्सेस करता येतात. परंतु आता लॅन नेटवर्किंग पेक्षा तुम्हाला व्हीपीएन आणि क्लाउड सिस्टम हे सर्वात वेगानं डेव्हलप होणारी सिस्टम आहे. कारण आज आपण सर्वजण बघतो की सर्व लोक ऑफिस सोडून ऑफिसच्या सर्व्हरला घरी बसून काय करतात, होस्ट करतात आणि त्याच्यामधून त्यांचा डेटाबेस आणि एंट्रीज करत राहतात. तर याच्यासाठी आपल्याला व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क हे एक गरजेचं आहे. तर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणत असताना व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये काय असतं, तर त्याच्यामध्ये स्वतःची सिस्टम डेव्हलप करावी लागते. त्याच्यामध्ये स्वतःचा सर्व्हर लागतो, स्वतःची क्लायंट मशीन्स लागतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात. परंतु मग याला एक पर्याय, याला खर्च जादा होतो, म्हणून याला पर्याय आहेत क्लाउड सिस्टम. आणि क्लाउड सिस्टीम मध्ये Amazon AWS सर्व्हर, त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्ट अझर आणि त्याच्यानंतर गुगल या एक थर्ड पार्टी ज्या आहेत की त्या क्लाउड सर्व्हिसेस देतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये आपल्याला विविध टाईपनी त्याच्यामध्ये सर्व्हिस घेता येतात आणि त्याची डेटाची सिक्युरिटी आणि डेटा व्हिज्युअलायझेशन ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडून केल्या जातात आणि कमी खर्चामध्ये होतं. त्याच्यामुळे क्लाउड सिस्टम आज जगामध्ये सर्वत्र यूज केली जाणारी सिस्टम आहे. तर त्या पद्धतीचं जे नॉलेज आपल्याला पाहिजे क्लाउड इंजिनियर म्हणून, तर त्या पद्धतीचं क्लाउड कम्प्युटिंग म्हणून, तर त्या ज्या नॉलेज आहेत त्या आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी हे नेटवर्किंग ऍज अ करिअर किंवा आज अ क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून आज तुम्ही काय करू शकता, तुमचा सर्व्हिस बिझनेस तुम्ही चालू करू शकता. तर या दोन्ही दृष्टिकोनातून आपल्याला बघता येईल. याच्यानंतर जेवढ्या पद्धतीने तुम्ही म्हणता की क्लाउड आलं पाहिजे, इंटरनेट आलं पाहिजे, तेवढ्या पद्धतीनंच तुम्हाला त्याच्या सिक्युरिटी बाबतची काय केली पाहिजे, त्याच्या पद्धतीनं आपल्याला नॉलेज असलं पाहिजे. जर तुमच्याकडे सिक्युरिटी नसेल, म्हणजेच तुम्ही जर तुमच्या त्या पद्धतीने त्याला जर सिक्युअर करत नसाल, तर तुमचा डेटाबेस कधी हॅक होऊ शकतो आणि तुमचा डेटा चोरी जाऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर याच्यासाठी
इन सायबर सिक्युरिटीज. तर ज्या वेळेला तुम्ही अपॉर्च्युनिटीज इन सायबर सिक्युरिटीज मध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला आमचा डेटा, स्वतःचा डेटा कसा सिक्युअर असला पाहिजे, त्याच्यासाठी कोणते ऍप्लिकेशन्स असले पाहिजेत, त्याच्यामध्ये व्हायरस येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, हॅकर्सने हॅक करू नये म्हणून काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज सायबर सिक्युरिटीज मध्ये येत राहतं आणि त्या पद्धतीचे कोर्सेस आपल्या लोकांनी केले पाहिजेत. म्हणजेच की विद्यार्थी आणि पालकांना या गोष्टीची कल्पना असली पाहिजे की माझ्या विद्यार्थ्याला मी डॉक्टर, इंजिनियर, वकील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खरी आहेत, परंतु त्याचबरोबर जर तुम्ही या क्षेत्रामध्ये जर त्यांना घेऊन येत असाल तर तुम्हाला एमएनसीज मध्ये खूप खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत आणि खूप खूप चांगले पेमेंट आहेत. तर या पद्धतीने तुम्ही अपॉर्च्युनिटीज इन सायबर सिक्युरिटीज म्हणजे डेटा जो तुमचा आहे तो चोरीपासून वाचवा किंवा तुमच्या हॅकर्स पासून जे मॅलवेअर्स अटॅक होतात, व्हायरसचे अटॅक होतात, त्याच्यामुळे जो तुमचा डेटा क्रॅश केला जातो त्या डेटाच्या चोरी किंवा क्रॅश करण्यापासून वाचवणं, त्या पद्धतीचे जे कोर्सेस आहेत त्याला म्हणतात सायबर सिक्युरिटीज. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते, एक आहे की अपॉर्च्युनिटीज इन इथिकल हॅकिंग. आता इथिकल हॅकिंग म्हणजे काय आणि हॅकिंग म्हणजे काय? हॅकर जी गोष्ट आहे ही एक अनएथिकल आहे आणि इथिकल हॅकिंग म्हणजे काय, की जो माझा डेटा किंवा जो माझा फ्रॉड झालेला असतो त्या फ्रॉडला पोलीस यंत्रणेला किंवा एखाद्या शासकीय यंत्रणेला मदत करून त्याच्यामध्ये सॉल्युशन देणं, दॅट इज कॉल्ड एज अन इथिकल हॅकिंग. तर अशा पद्धतीचे आपण कोर्सेस करू शकतो की जेणेकरून आपल्याला त्या दोन्ही टाइप मध्ये आपलं करिअर करता येऊ शकतं. याच्यानंतर जर बघायला गेलं तर आहे की अशा पद्धतीचे एथिकल हॅकिंग सॉफ्टवेअर्स हे जेवढ्या पण गोष्टी मी आतापर्यंत सांगितल्या त्या पद्धतीची ऍप्लिकेशन मला स्वतःला डेव्हलप करायला शिकलं पाहिजे. तर मग मी कसं करू शकतो, आणि त्याच्यासाठी आपल्याला शिकलं पाहिजे अपॉर्च्युनिटीज इन प्रोग्रामिंग. तर अपॉर्च्युनिटीज इन प्रोग्रामिंग मध्ये बघत असताना जेवढे काही ऍप्लिकेशन्स मी याच्या अगोदर सांगितले तर ते सर्व ऍप्लिकेशन्स हे इथून याचा उगम होतो, इथून त्याचं प्रोडक्शन स्टार्ट होतं. तर C++, जावा, वेब डेव्हलपमेंट, TDS, पायथॉन, अरे हे जे लँग्वेजेस आहेत ह्या लँग्वेजेस आपल्याला येणं किंवा आपण त्याचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ऍज अ एक सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून म्हणजे तुम्ही वेब डेव्हलपमेंट शिकला असाल तर तुम्ही कोणाचे वेबसाईट्स बनवून देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही TDL म्हणजे कस्टमायझेशन शिकला असेल की भरपूर सारे सॉफ्टवेअर्स असे असतात की जे रेडी मिळतात परंतु त्याच्यामध्ये कस्टमायझेशन होऊ शकतं. तर ते कस्टमायझेशन जर तुम्हाला येत असेल तर तशा पद्धतीचं कस्टमायझेशन तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट असते की आजकाल मार्केटमध्ये ओपन सोर्स ERPs म्हणून एक सिस्टम आहे की जे ERP ऍज इट इज बनलेलं असतं. त्याच्यामध्ये जर तुम्हाला कोडिंग करून स्वतःला जर डेव्हलप करता आलं तर ते तुम्ही स्वतःला आणि जगाला सुद्धा डेव्हलप करून देऊ शकता आणि त्याचबरोबर तुमचं स्वतःचं करिअर पण होतं आणि त्यालाच म्हणतात कस्टमायझेशन इन सॉफ्टवेअर्स. तर अशा पद्धतीचं तुम्ही प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा तुमचं स्वतःचं नॉलेज देऊन त्याला तुम्ही काय करू शकता, ऍज अ एम्प्लॉई किंवा ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून तुम्ही याच्यामध्ये प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचं करिअर करू शकता. याच्यानंतर एवढ्या ज्या करिअर संधी आहेत तेवढ्या मी करिअर संधी तुमच्या बरोबर मांडल्या आणि मला वाटतं की आजपर्यंत जे तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही जेवढं पण तुमच्या थेरॉटिकल नॉलेजमध्ये म्हणजे भरपूर विद्यार्थी असतात की ज्यांना कॉलेजमध्ये जे भेटतं ते थेरॉटिकल नॉलेज भेटतं, परंतु मला असं वाटतं की आपल्याकडच्या युनिव्हर्सिटीजने याच्यामध्ये इनिशियल घ्यावं आणि प्रॅक्टिकल बेस्ड नॉलेजला सुरुवात करावी, जसं की ITI असेल किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जसं प्रॅक्टिकल थोडासा पार्ट त्याच्यामध्ये असतो तशा पद्धतीतच जर प्रॅक्टिकल आपल्या दुसऱ्या विद्यार्थ्यांना जर दिलं तर तशा पद्धतीमध्ये म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे मिळू शकतं. आता हे विद्यार्थी हे सगळे जे कोर्सेस मी तुम्हाला सांगितले किंवा जेवढ्या अपॉर्च्युनिटीज मी सांगितल्या त्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज ह्या आहेत अवेलेबल, परंतु हे सगळं प्रायव्हेट सेक्टरमध्येच अवेलेबल आहे. सरकारी किंवा शासकीय क्षेत्रामध्ये याचा एकही कोर्स माझ्या दृष्टिकोनातून मी जे इथं दाखवलेलं आहे ते अवेलेबल नाही. परंतु काही सामाजिक संस्था ज्या आहेत त्या सामाजिक संस्था अशा पद्धतीचे कोर्सेस चालवतात, परंतु या एवढ्या इन डेप्थ मध्ये चालवल्या जात नाहीत की जेवढ्या पद्धतीने ते चालवल्या गेल्या पाहिजेत. तर याच्यावरतीच मी माझं जे आजचं वक्तेपर किंवा जे प्रेझेंटर म्हणून जे माझं काम होतं ते माझं मी इथंच संपवतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. खरंच प्रोफेशनल बाबतीमध्ये किंवा प्रोफेशनल कोर्सेसच्या संदर्भामध्ये विविध ज्या संधी आहेत किंवा
बऱ्याच गोष्टीचं सखोल असं ज्ञान जे आहे ते आपण वेगवेगळ्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून असेल किंवा डिजिटल ग्राफिक्सच्या माध्यमातून असेल, मायक्रोसॉफ्टचे जे काही सॉफ्टवेअर आहेत त्याचे विविध जे घटक आहेत त्या संदर्भात असेल किंवा इव्हन आजच्या तरुण आणि तरुणींना एक वेगळी दिशा किंवा आपण वेगळ्या पद्धतीची वाट जी आहे ती वाट या माध्यमातून आपण शोधू शकतो. हा एक सकारात्मक विचार आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या करिअर संधी आपण आजच्या माहिती संप्रेषणाच्या युगामध्ये कशा पद्धतीने करू शकतो किंवा आपल्याकडे असणाऱ्या मोबाईल पासून ते कॉम्प्युटर पर्यंत जे काही आपल्याकडे नॉलेज आहे किंवा जे स्किल आहे त्या स्किल बेस वरती आपण आपलं व्यावसायिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पदार्पण कशा पद्धतीने करू शकतो या संदर्भात विविध सॉफ्टवेअर बाबतीमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या ऍप्लिकेशन संदर्भात असेल तर खरंच कॉर्पोरेट ट्रेनर हे जे नामाभिधान आपल्याला लाभलेलं आहे ते खऱ्या अर्थाने आज सार्थ झालंय असं आपलं जे वक्तेपर आपण मार्गदर्शन आम्हाला केलं त्याच्यावरून तरी नक्कीच तो बोध आम्ही घेतलेला आहे आणि नवयुवक युवतींना असेल किंवा या क्षेत्रामध्ये कार्य करू इच्छिणाऱ्यांना एक दिशा म्हणूया तर ही दिशा आजच्या आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून आम्हाला लाभलेली आहे. नक्कीच नवयुवक तरुण तरुणी आपल्या भविष्यामध्ये या संधींचा नक्कीच उपयोग ते करू शकतील आणि त्यांना खऱ्या अर्थाने एक दिशा आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून मिळालेली आहे असं मी या ठिकाणी म्हणेन. खूप सुंदर असं मार्गदर्शन, खूप सुंदर सखोल माहिती कोळेकर सरांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर प्रबोधन मंचाच्या वतीने मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. असं म्हणतात की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे सोहळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीची डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सुफळे. खऱ्या अर्थाने भविष्य घडवणारे शिक्षण क्षेत्र या शिक्षण क्षेत्राचा कणा असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर प्रभंजन चव्हाण सर यांना मी विनंती करते की आपण आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करा. डॉक्टर प्रभंजन चव्हाण. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय? होय सर, आवाज येतोय? येतोय सर. येतोय सर. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई विद्यार्थी आघाडी आयोजित ही करिअर वाटा व्याख्यानमाला जी आहे या व्याख्यानमालेमध्ये सहभाग होण्याची त्या सहभाग घेण्याची संधी मला प्राप्त झाली. ती संधी आपण मला दिली त्याबद्दल सर्वप्रथमच मी आयोजकांचे आणि संयोजकाचेही आधीच आभार मानतो. या कार्यक्रमाला जॉईंट होण्याला म्हणजे या कार्यक्रमासाठी मला उपस्थित राहायला थोडासा अवधी लागला. नियोजित थोडंसं काम मला असल्यामुळे मी वेळेवर म्हणजे 10 मिनिटं उशिरा या कार्यक्रमाला मी जॉईन झालो. पण तरीही या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये जे कार्यरत आहेत, जे संपूर्ण ताकदीने आपलं काम करतात ते डॉक्टर दत्तात्रय डांगे आणि ज्यांनी सूत्रसंचालन करण्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे त्या यशवर्धन तलालगट्टी मॅडम, सगळेच याच्यातले आयोजक, याच्यात सहभागी झालेले सगळेच पार्टिसिपंट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोफेशनल कोर्सेस क्षेत्रातील विविध करिअर संधी कमवा आणि शिका या विषयाच्या अनुषंगाने माननीय बिरू कोळेकर जे कॉर्पोरेट ट्रेनर आहेत यांनी जे मोलाचं मार्गदर्शन या विषयाच्या अनुषंगाने केलेलं आहे त्या विषयाचीच मी माझ्या या अध्यक्षीय मनोगतामध्ये थोडक्यात उजळणी करणार आहे. खरं म्हणजे महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच जे आहे या मंचाच्या माध्यमातून विद्यार्थी एकत्र येऊन सामाजिक पातळीवर किंवा विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये नेमकं कुठल्या प्रकारचं परिवर्तन व्हावं
विद्यार्थ्यांची आणि समाजाची जडणघडण कशी व्हावी या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न चाललेले असतात. आणि ही व्याख्यानमाला जी आहे ही व्याख्यानमाला त्या प्रयत्नाचाच एक भाग आहे असं मी मानतो. खरं म्हणजे माननीय बिरू कोळेकर जे कॉर्पोरेट ट्रेनर आहेत त्यांचं व्याख्यान ते मार्गदर्शनपर जे काही बोलले ते त्यांचं बोलणं मी सुरुवातीपासूनच म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ ऑन केला तेव्हापासून तर शेवटपर्यंत मी ते सगळं काळजीपूर्वक ऐकलं. खरं म्हणजे आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करणारी माणसं आहोत. नाविन्य, उपक्रमशीलता किंवा जे नवीन आहे ते नवीन शिकण्याच्या संदर्भामध्ये जे आम्ही प्रयत्न करतो या प्रयत्नाचाच आजचं जे काही व्याख्यान आहे बिरू कोळेकर सरांचं हे व्याख्यान तो एक भाग आहे असं मी मानेन. म्हणजे मी अशी अनेक व्याख्यानं अनेक प्रसंगी मी ऐकत असतो. व्याख्यानं ऐकत असताना व्याख्यानासाठी दिलेला जो काही विषय आहे तो विषय वेगळा असतो आणि बोलणारी जी काही माणसं असतात ती वेगळ्या विषयावरच बोलायला लागतात. पण आजचं जे काही हे व्याख्यान आहे माननीय बिरू कोळेकर यांनी दिलेलं व्याख्यान हे व्याख्यान त्यांना जो विषय दिलेला आहे त्या विषयाच्याच अनुषंगाने नेमकेपणाने आणि मार्मिक असं भाष्य करणारं मार्गदर्शन करणारं असं ते व्याख्यान आहे. खरं म्हणजे मी अधूनमधून आपल्या ह्या कार्यक्रमासाठी किती पार्टिसिपंट येतात ते किती प्रेझेंट असतात हे पाहत होतो. पार्टिसिपंट अतिशय कमी आहे. पण ही सगळी व्याख्यानमाला जी आहे ही व्याख्यानमाला सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणारच आहे. ते पोहोचते आहे. विशिष्ट वेळेला नाही तर इतर वेळांना देखील समाजातील हा तळागाळातील जो विद्यार्थी आहे, जो तरुण आहे, जो युवक आहे, जो आजच्या या काळामध्ये भरकटलेला आहे त्या तरुणाला आजच्या ह्या व्याख्यानाचा पुरेपूर असा फायदा होणार आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. साधारणतः माननीय बिरू कोळेकर या सरांनी जे विषय हाताळलेले आहेत म्हणजे करिअरच्या संदर्भामध्ये, कमवा आणि शिकायच्या संदर्भामध्ये, म्हणजे कुठल्याही क्षेत्रातला विद्यार्थी मग तो ग्रामीण क्षेत्रातला असेल, एखाद्या आदिवासी पाड्यावरचा असेल, भटक्या विमुक्तांच्या एखाद्या पालावरचा असेल, असा येणारा एखादा युवक की जो 10वी-12वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आणि पुढचं शिक्षण त्याला करायचं आहे पण त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला ते शिक्षण घेता येत नाही, पण शिक्षण घ्यायची इच्छा आहे, अशा तमाम तरुणांना, अशा तमाम युवकांना, या विद्यार्थ्यांना आजचं हे जे काही व्याख्यान आहे हे अतिशय मार्मिक आणि मोलाचं आणि मार्गदर्शन देणारं, एक योग्य दिशा देणारं असं हे मार्गदर्शन आहे असंही मी मानतो. साधारणतः आज सरांनी CCC संदर्भामध्ये जे जे काही करिअर आपल्या समोर आहे या करिअरची माहिती त्यांनी दिली. त्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग असेल, फोटोशॉप असेल, टायपिंग असेल, यासारख्या क्षेत्रामध्ये असणारे जी काही उपलब्धता आहे, त्याची काही गरज आहे, ती गरज तरुणांच्या माध्यमातून, युवकांच्या माध्यमातून ती कशी पूर्ण केली जाईल, काही गरज पूर्ण करताना आपल्यालाही कसं आर्थिक सोर्स त्याच्यामध्ये लाभेल, की ज्या आर्थिक सोर्सच्या अनुषंगानं हे जर आपल्याला मिळालं तर आपण आपलं करिअर देखील चांगल्या तऱ्हेने घडवू शकतो. आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभं राहणं ही जी संकल्पना आहे कमवा आणि शिकाच्या अनुषंगाने सुरू केलेली,
या संकल्पनेच्या अनुषंगाने हा तरुण शिक्षण तर घेईलच, पदवी तर संपादन करेलच, पण हे पदवी संपादन करीत असताना कोळेकर साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्या त्या क्षेत्राचं जर ज्ञान त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये थोडंसं योगदान देण्याचा प्रयत्न केला, तर त्याची जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा बिझनेस म्हणून, व्यवसाय म्हणूनही त्याकडे तो वळू शकतो, चांगल्या तऱ्हेने जीवन जगू शकतो, असा एक विश्वासही त्यांनी त्या CCC माध्यमातूनही दिलेला आहे. त्यानंतर सरांनी मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या संदर्भामध्ये अतिशय उपयुक्त आणि महत्वाची माहिती दिलेलीच आहे. ऑपॉर्च्युनिटीच्या संदर्भामध्ये या क्षेत्रातील जी काही ऑपॉर्च्युनिटी आहे ती कशी आपल्याला प्राप्त करता येईल, त्याच अनुषंगानं सगळी माहिती देत असताना certiport.com, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, द टॅब्ल्यू यासारखे जे काही ऍप्लिकेशन आहेत याची माहिती करून घेणं, त्याच्यामध्ये काम करणं, त्याच्यावर काम करणं आणि त्याच्या आधारानं आर्थिक सोर्स उभं करणं, स्वतःच्या पायावर उभं राहून शिक्षण घेणं हे किती महत्वाचं आहे. आणि यासाठी हवालदिल न होता आपण सहजपणे हे सगळं करू शकतो, असाही एक विश्वास त्यांनी मायक्रोसॉफ्ट ऑफिसची माहिती देताना आजच्या या सगळ्या प्रेक्षकांच्या आणि एकूणच महाराष्ट्रातल्याही विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं जी दिलेली माहिती आहे ही अतिशय महत्वाची अशी माहिती आहे. नंतरचा एक मुद्दा त्यांनी घेतला की कम्प्युटराइज अकाउंटिंगचा, त्याच्यामध्ये टॅली, क्विकबुक, मार्ग, जोहो, ACP यासारखी टूल्सची ही माहिती त्यांनी दिली. आणि ही जी माहिती आहे ही विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी अशी माहिती आहे. म्हणजे हे जे सगळे प्रोफेशनल कोर्सेस आहेत ह्या सर्व प्रोफेशनल कोर्सेसचा आर्थिक सोर्स म्हणून की ज्याच्या आधारानं आपला जो काही शिक्षणासाठी लागणारा जो काही आर्थिक बोजा आहे तो बोजा आपल्या आईवडिलांवर किंवा कुटुंबावर न पडता आपण स्वतःच तो बोजा उचलला पाहिजे आणि त्यासाठी या क्षेत्रातलं ज्ञान आपण संपादन केलं पाहिजे. या अनुषंगानेही अतिशय महत्वपूर्ण आणि मौलिक असं मार्गदर्शन कोळेकर साहेबांनी केलेलं आहे. पुढे ग्राफिक डिझाईनच्या संदर्भामध्ये त्यांनी माहिती दिली. त्यामध्ये कोरल ड्रॉ, ॲडोब फोटोशॉप, ॲडोब XD या अनुषंगाने जॉब ऑपॉर्च्युनिटी आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटी या अनुषंगाने देखील त्यांनी मोलाचं असं मार्गदर्शन केलेलं आहे. पुढे डिजिटल मार्केटिंग, यामध्ये वेबसाईट, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, ई कॉमर्स, कंटेंट मार्केटिंग, ग्राफिक, व्हिडिओ, SEO, सोशल मीडिया, ऑनलाईन जे वेगवेगळे कोर्स आहेत ते, त्याचबरोबर ऑनलाईन सेल्स या संदर्भामध्ये सरांनी माहिती दिली. हार्डवेअरच्या बाबतीमध्ये संगणक, प्रिंटर, मोबाईल, स्वाईप मशीन, CCTV. पुढे नेटवर्किंग, सायबर सिक्युरिटी, इथिकल हॅकिंग, प्रोग्रॅममध्ये C++, जावा, TDC, पायथॉन, वेब डेव्हलपमेंट हे सगळे जे काही कोर्स आहेत या सर्व कोर्सची उपयुक्तता, गरज आणि या कोर्सच्या अनुषंगानं तरुणांची जळणघळण कशी होऊ शकते किंवा युवक आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम होऊ शकतो किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्याला इतरांच्या मदतीची गरज नाही तर तो स्वतःवरच पुढे येऊन ही आपली गरज पूर्ण करू शकतो, भागू शकतो, स्वतःला हा डेव्हलप करू शकतो. आणि त्याचबरोबर त्याची पदवी जी असेल ती पदवी देखील तो प्राप्त करू शकतो आणि पदवी पदवी घेतच तो हे जे इतर कोर्स आहेत ज्याला स्किल्स म्हणतो आपण, हे सर्व स्किल्स देखील तो आत्मसात करू शकतो. पदवी प्रमाणपत्राबरोबरच ह्या स्किल विषयी हे स्किल जर त्याच्याकडे असेल
तर तो जीवनामध्ये अपयशी कधीही होऊ शकत नाही. हे जे त्यांचं विधान आहे कोळेकर सरांचं, अतिशय महत्वाचं असं विधान आहे. आज आपण बघतो या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, त्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण समाज अशा एका वेगळ्या वातावरणामध्ये स्वतःला झोकून देऊन जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक प्रकारची दहशत त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. ही दहशत त्याला इतकी व्यापलेली आहे की त्यातून त्याची सुटका नाही असं वातावरण निर्माण झालेलं आहे. मग अशाच परिस्थितीमध्ये आज आपण जगायचं कसं हाही प्रश्न निर्माण झालेला आहे. पदवीचं शिक्षण घ्यायचं तर ते खर्चिक आहे. त्यासाठी खर्च करण्याची ऐपत आपली नाही आहे. खाजगी संस्था आहेत आणि सरांनी सांगितलेलं सगळे कोर्स गव्हर्नमेंटमध्ये कुठे शिकवलं जात नाही, सगळे खाजगी पातळीवर शिकवलं जातं. ते खर्चिक बाब आहे. मग अशा वेळेला आपण आपला आर्थिक सोर्स कसा मजबूत केला पाहिजे आणि आपण स्वतःच्या पायावर कसं उभं राहिलं पाहिजे, या अनुषंगानं आजचं जे हे व्याख्यान आहे, हे व्याख्यान अतिशय महत्वपूर्ण असं व्याख्यान झालेलं आहे. दुसरं असं, कमवा आणि शिका ही जी एक संकल्पना आहे, ही संकल्पनाच मुळात माणसाला सक्षम करणारी अशी ही संकल्पना आहे. माणसाचं परावलंबित्व नष्ट करणारी अशी ही संकल्पना आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातला, देशातला आणि जगातलाही तरुण या परावलंबित्वापासून तो दूर जावा आणि स्वावलंबी बनावा, या भूमिकेतूनच खरं म्हणजे महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच याच्या विद्यार्थी आघाडीनं ही जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, ही व्याख्यानमाला अतिशय महत्वपूर्ण अशी व्याख्यानमाला आहे. मी तर म्हणतो की ह्या विशिष्ट विद्यार्थ्यांनी ज्याच्यामध्ये सहभागी व्हावा असं नाही, तर महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण या व्याख्यानमालेशी जोडला जावा. या व्याख्यानमालेतून मिळणारं जे काही नॉलेज आहे, जे ज्ञान आहे, ते त्यांच्यापर्यंत पोचावं. कारण हा तरुण जर सक्षम झाला तर आपला राज्य सक्षम होईल आणि देशही सक्षम होईल. आणि या तरुणांच्या सक्षमतेसाठी ही अशी ही व्याख्यानमाला महत्वाची भूमिका बजावताना आज आपल्याला दिसते आहे. याच व्याख्यानमालेच्या निमित्तानं आज मान्य बिरू कोळेकर सर यांचं जे काही या विषयावर मार्गदर्शन झालं, ते खरोखरच मला अतिशय प्रभावी किंवा मला प्रभावित करून गेलेलं असं ते व्याख्यान आहे. म्हणजे जवळपास 20-25 वर्षापासून आपण मोबाईल किंवा कम्प्युटर या संदर्भामध्ये त्याच्या सानिध्यामध्ये आपण आहोत. पण सरांनी दिलेली जी काही ही सगळी माहिती आहे, ही माहिती मला देखील नाविन्यपूर्ण आणि मार्गदर्शक करणारी अशी ठरलेली आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आम्ही युट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो, झूमच्या माध्यमातून आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. पण युट्यूबच्या संदर्भामध्ये व्हिडिओ कसे तयार करावेत, ग्राफिक्सचा कसा उपयोग करावा, की त्याच्यामध्ये करिअरच्या कोणत्या नेमक्या संधी आहेत, ते आमच्या विद्यार्थ्यांना देखील आम्ही सांगू शकतो. इतकं स्पष्ट आणि मौलिक असं मार्गदर्शन खरं म्हणजे कोळेकर सरांनी केलेलं आहे. त्या प्रोफेशनल कोर्सेसच्या संदर्भामध्ये सरांपेक्षा आणखी वेगळी माहिती मी देणं ते काही योग्य नाही, कारण तो माझा अधिकारही नाही. सरांचं त्या क्षेत्रामध्ये काम आहे आणि म्हणून त्या क्षेत्राची माहिती सरांनी करून दिली.
मला जे भावलं त्या व्याख्यानाच्या अनुषंगाने मला जे जाणवलं ते मी इथं मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे कोळेकर सरांनी या विषयाच्या अनुषंगाने जे मांडायचं होतं, जे गरजेचं होतं, जे उपयुक्त आहे, समाजाच्याही उपयुक्त आहे, हे सर्व सांगितलेलं आहे. म्हणून सरांचं खरं म्हणजे मी कौतुकही करतो, सरांचं अभिनंदनही करतो आणि पुढच्या त्यांच्या आयुष्याला आणखी वेगळी दिशा मिळावी, आणखी वेग त्यांना यावा या संदर्भामध्ये शुभेच्छाही देतो. त्याचबरोबर डांगे सरांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी मला एक संधी दिली. मला आपल्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो, संयोजकाचे आभार मानतो. या विषयाच्या अनुषंगाने अधिक खोलवर न शिरता एक मध्यंतरी एक प्रश्न आलेला होता की डेव्हलपमेंट म्हणजे काय, द डेव्हलपर म्हणजे काय, असा एक प्रश्न आलेला होता. खरं म्हणजे तो अधिकार कोळेकर सरांचाच आहे, पण माझ्या पद्धतीने मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सर देखील आपल्या पद्धतीने ते बोलतील त्याच्यावर. तर डेव्हलपर म्हणजे डेव्हलपमेंट करणारा, की आपण विकास कसा करायचा आहे स्वतःचा किंवा समाजाचा आहे, किंवा ह्या सगळ्या कोर्सच्या अनुषंगाने जे ऍप्लिकेशन वगैरे आहेत ते जो करतो तो डेव्हलपर, जे नाविन्य त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, असं माझ्या मते त्याचा तो एक अर्थ आहे. तर आपल्या पद्धतीनं तांत्रिक बाब त्याच्यातली तपासून घेऊन कोळेकर सर त्याचं उत्तर देतीलच. नाही, करेक्ट आहे सर, करेक्ट आहे. म्हणजे आता मी कसं आहे, भाषेचा माणूस असल्यामुळे ते मला जे जाणवलं ते मांडण्याचा मी प्रयत्न केला. ते बरोबर असेल तर फार छान. बरोबर बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही जे तर्क करतो ते काही अंशी बरोबर असतात असं त्याचा अर्थ होतो. बरं का. पण सर खरंच तुमचं अभिनंदन, अतिशय छान अशी माहिती दिली सर, आणि खरंच उपयुक्त अशी माहिती आहे. एक मौलिकता त्याच्यामध्ये आहे, तुमची गुंतवणूक आहे, वैयक्तिक गुंतवणूक त्याच्यामध्ये आहे, बौद्धिक कसरत तुम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्या संदर्भातलं स्किल तुमच्यामध्ये आहे. या सगळ्या गोष्टीचा उपयोग आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला, प्रत्येक समाजातील त्या घटकाला जो या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितो, ज्याच्यापुढे असे प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्याख्यानामध्ये आहेत सर. अतिशय चांगलं व्याख्यान खरं म्हणजे या निमित्तानं मलाही ऐकायला मिळालं. त्याबद्दल डांगे सरांचंही मी आभार मानतो सर, आपलेही आभार मानतो. आणि माझं अध्यक्षीय मनोगत इथे थांबवतो. मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद, मला ऐकून घेतलं त्याबद्दलही धन्यवाद. धन्यवाद सर. कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर ते मार्गदर्शन रूपी सुंदर असं देणं असतं. असंच अध्यक्षीय मनोगताच्या माध्यमातून मार्गदर्शन आपण आम्हा सर्वांना केलं, त्याबद्दल डॉक्टर प्रभंजन चव्हाण सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. आणि महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई विद्यार्थी आघाडी आयोजित ऑनलाईन करिअर वाटा व्याख्यानमालेच्या शेवटच्या सत्रामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. असं म्हणतात की मूल्य आपुल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो, मूल्य आपुल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो, म्हणूनच आम्ही आपले मनापासून आभार व्यक्त करतो. हा आभाराचा भार मी आज माननीय राजेंद्र मासाळ सर यांच्याकडे सोपवते. माननीय राजेंद्र मासाळ. नमस्कार, मी राजेंद्र मासाळ, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच सचिव पुणे जिल्हा. माझ्याकडे आज सांगता कार्यक्रमाचा समारंभ आलेला आहे. यामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका म्हणून लाभलेल्या प्राध्यापक डॉक्टर सविता दुधभाते मॅडम, आपलं मंचाच्या वतीनं व विद्यार्थी आघाडी करिअर वाटा यांच्या वतीनं मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो. त्यानंतर या प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून देण्यासाठी आपणास लाभलेले विद्यार्थी आघाडी महाराष्ट्र राज्य महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच प्राध्यापक डॉक्टर दत्ताजीराव डांगे सर यांचं ही आपल्या
करिअर वाटा व विद्यार्थी आघाडीच्या वतीनं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. आणि आजचे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले माननीय सन्माननीय बिरोजी कोळेकर सर, कॉर्पोरेट मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेट ट्रेनर, यांचं असं बहुमोल मार्गदर्शन आपल्याला लाभलेलं आहे आणि त्याचा नक्कीच आपले भावी पिढीतील विद्यार्थी लाभ घेतील आणि आपल्या जीवनाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. त्याबद्दल मी बिरोजी कोळेकर सर यांचं महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच व विद्यार्थी आघाडी यांच्या वतीनं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक प्रभंजन चव्हाण सर यांचंही आपल्या मंचाच्या महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच व विद्यार्थी आघाडी करिअर वाटा ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो. यानंतर मंचाच्या वतीनं व करिअर वाटा ग्रुपच्या वतीनं असं जाहीर करतो की आजचा कार्यक्रम संपला असेल. धन्यवाद. जय अहिल्या, जय मल्हार.